व्यवसायाची सगळ्यात पहिली पायरी चालू होती ती म्हणजे आपल्या घरातून. कारण ॲक्च्युअली तुला मी आता पिक्चरचा एक थोडासा क्लायमॅक्स सांगतो की 2017 पर्यंत पप्पाची आणि माझी रोडच्या साईडला वडापावची हातगाडी होती. हो, मी वडापाव विकलेले आहेत रस्त्यावरती उभं राहून. 50-50 लाख रुपयापर्यंत गव्हर्नमेंट कर्ज देतं. बरं. हे पोल्ट्री फार्म टाकायला 50 लाख रुपयापर्यंत. त्यांचं मॅनेजमेंट भंगार, त्यांचा पोल्ट्री फार्मचं कामच नाही. ह्याला खूप सतर्क माणूस पाहिजे. आणि व्हिडिओ बघणाऱ्या मला नाही वाटत की कोण बॉयलर पक्षी पाळून तो चवीने स्वतःच्या फॅमिलीला चारत असेल किंवा स्वतः खात असेल. कारण तो स्वतः त्याला मोठं करतोय ना, तर त्याला माहिती प्रोसेस किती घाणेरडी येते. आता जवळजवळ आपल्याकडे एक 70-80 लाख पक्षी आहेत आमच्याकडे आता पूर्ण टीमकडं. पहिलं ट्रेनिंग होतं. ट्रेनिंग झाल्यानंतर त्याला व्यवसाय करायचा आहे, येस ओर नो होतं. तिथं त्याच्याकडून येस आलं तर त्याची जागा बघायला आमची टीम जाते. बरं. त्याच्या कुठे असू दे, सातारा, परभणी, लातूर, चंद्रपूर, कोल्हापूर, सांगली, कुठंही. 15 रुपयाला एक अंडं, 200 गुणिले 15, 100 अंड्यांचे 1,500 रुपये, 200 अंड्यांचे 3,000 रुपये. त्यातला निम्मा खर्च होतो. आता तेच तू थोडीशी प्रोसेस केली आणि त्याचं तू पिल्लू काढलं, तर पिल्लू 100 रुपयाला जातंय. 6,000मधून तू 5,000 जरी पिल्लं काढली तरी 5,000 गुणिले 100 5 लाख रुपये होतात. किती ml पाणी पक्षाला प्यायला लावला लागेल बाबा, ह्याचा अभ्यास केला पाहिजे ना. म्हणजे एमएल मध्ये पाणी वगैरे कधीच कोणी मोजलं मग नसेल. कोटीमध्ये पैसे पाहिजे असतील तर ml चा अभ्यास करावा लागेल. आम्ही 6 एकरमध्ये प्रकल्प केलाय आणि तिथं 1 लाख पक्षी आहेत आमचे मुक्त. ते बघायला मी 1,000 रुपये फी ठेवणार आहे आता. खरंच, कारण हे खूप कर्तृत्वाची गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे ती. कोणी कोणी कर्ज काढलंय, कोणी कोणी आईचं सोनं ठेवलेलं आहे, कोणी कोणी बाहेरून पैसे घेतलेले आहेत, कोणी कोणी अख्ख्या आयुष्याची कमाई लावलेली माझ्या भरोशावरती. तर आम्हाला झोपून कसं चालेल, काम तर करावं लागेल ना. मला काहीच माहीत नाही, मला बाहेरची दुनिया. मला एकच माहिती आहे फक्त, बिझनेस, कोंबडी. रस्त्याने चालायचं म्हणलं तर पाणी उडून घ्यायची सवय लावायला लागेल, किंवा जर आपली पॅन्ट स्वच्छ ठेवायची असेल तर आपल्याला मोठं व्हावं लागेल ना. हे थोडेसे विचार माझ्या डोक्यामध्ये आले होते तेव्हाच. मुलगी पण मी तशीच बघणार आहे बाबा, की बाबा माझ्या व्यवसायामध्ये तुला डोकं घालत असेल तर. अच्छा. हा, नाही तर असं ते घरी बसून घरी कधी येणार तसं जमणार नाही आपल्याला. सिंगल आहेस, मिंगल व्हायला तयार आहे. पुढच्या 2 वर्षात तो मिंगल होतोय. तुमच्यापैकी जर कोणी असेल, आणि मी सगळ्यांना सांगते, एक 21 वर्षांचं पोरग मार्केटमध्ये उतरतं काय आणि बघता बघता अख्खं मार्केटच जाम करतं काय. बघायला गेलं तर त्याचं नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ते त्याने तेव्हा केलेल्या मेहनतीमुळे. आज प्रत्येकालाच त्याचं यश दिसतं, पण त्याची तेव्हाची मेहनत, ती त्याची स्टोरी, ही आपल्यापैकी बहुतेक जणांनाच माहीत असते. आणि तीच स्टोरी आज विशेष भारीच्या या बिझनेस भारीच्या पहिल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहेत. सुरुवात करूयात आणि सुरुवातीला त्याचं स्वागत करूयात. सौरभ, तुझं खूप खूप स्वागत आहे विशेष भारीच्या या बिझनेस भारीच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. मला इथं आमंत्रित केल्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचे आभार. सुरुवातीला सौरभ तर आपल्यासोबत आहेतच. मुळात सौरभ कडून आपण त्याच्या व्यवसायाबद्दल, त्याने कमवलेल्या या कमाल यशाबद्दल माहिती करून घेणारच आहोत. पण तुम्हाला सुद्धा जर काही शंका असतील तर तुम्ही या पॉडकास्टच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुम्ही विचारू शकता आणि आपण ती सौरभकडून उत्तरं घेऊयात. आणि तुम्ही सौरभला सुद्धा थेट कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरी गोष्ट, आपल्यापैकी अनेक व्यावसायिक आहेत ज्यांना त्यांचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. अशांसाठी सुद्धा स्क्रीनवरती एक ईमेल आयडी दिला जाईल, त्यावरती तुम्ही मेल करू शकता आणि आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. बिझनेस भारीच्या माध्यमातून आपण वेगवेगळे व्यवसाय एक्सप्लोर करत असतो. त्यातले बारकावे असतील, व्यवसाय कोणी करावा, कोणी करू नये, केला तर तो कसा करावा, या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करत असतो. सुरुवात करूयात आपल्या या गप्पांना. सौरभ, खूप खूप पुन्हा एकदा स्वागत तुझं. आणि मुळातच हे काहीही माहित नाहीये. म्हणजे शहरात जी कोणी मुलं राहतात त्यांना कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन या व्यवसायाबद्दल खरंच माहित नसतं. तुझा मी एक इंटरव्ह्यू ऐकला होता ज्यामध्ये तू म्हणाला होता की कोंबडी खुडूक होते म्हणजे काय, हेही मला माहित नव्हतं. आणि मलाही माहित नाहीये. आज बघायला गेलं तर माझ्याप्रमाणे असे कित्येक लोक असतील ज्यांना माहिती नाहीये कोंबडी खुडूक होते म्हणजे काय. आज आम्ही तुझ्याबद्दल वाचतोय तर आज तुझं वय 25 आहे, पण तू 17व्या वर्षापासून सुरुवात केली. 20-21 मध्ये तू या मुख्य प्रवाहामध्ये आला. तुझ्यासारखा एक मुलगा कोंबडी पालनाच्या व्यवसायामध्ये उतरतो आणि 5 ते 6 कोटींची उलाढाल करतो. खरंच कोंबड्या विकून आणि अंडी विकून 5 ते 6 कोटी कमावता येतात का रे? हो, कारण आपल्याला एक म्हण आहे जुनी. आपल्याला आजी आजोबांनी सांगितली होती ती,
की सोन्याचं अंड देणारी कोंबडी ऐकलं असेल ना तेवढं तरी. होय. सोन्याचं अंड देणारी कोंबडी का म्हटलं होतं? कारण ती लक्ष्मीच अशी आपल्या दारामध्ये ती पूर्वजांपासून आलेली आहे. आता हं. मगाशी आपण बोलताना तुम्हाला विचारलं की किती जुनी गोष्ट आहे, बरोबर? होय. तर ही गोष्ट मी जेव्हा अभ्यास करायला ह्याच्यावरती बसलो होतो, तेव्हा मी एक पुस्तक वाचलं होतं ग्रंथामध्ये लिहिलेलं. ते येशू ख्रिस्ताचा काळ म्हणजे 1300 शतकातला. हं. तेव्हा कोंबडीचा उल्लेख त्यांनी असा केला होता, की जसं कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली ठेवती, बरोबर. तसं देवा तू आम्हाला जप. हे तेव्हा लिहिलेलं आहे त्या ग्रंथामध्ये. म्हणजे कोंबडी ही काही आजची नाही गोष्ट. हं. फक्त त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला लोकांचा आणि त्याच्यामध्ये लक्षपूर्वक काम हे असं कोणीच केलं नव्हतं. त्या लेव्हलला, बिझनेस लेव्हलला, कॉर्पोरेशन म्हणजे मोठ्या लेव्हलला. हं. आणि ते आम्ही सगळ्या टीमनी त्याच्यामध्ये पूर्ण वेळ लक्ष घालून तेच आमच्यासाठी सगळं होतं. कारण आमचा जर थोडासा बॅकग्राऊंड जर आमचा सगळ्यांचाच माझ्या सगळ्या टीमचा जर बघितला, तर कोण डिलिव्हरी बॉय होतं, कोण रिक्षा चालवत होतं. आता मी स्वतः डिलिव्हरी बॉयचं काम केलेलं आहे. बरं. ज्ञानेश्वर बोडके म्हणून ऑर्गॅनिक फार्मर आहेत. त्यांचं पण खूप मोठी कंपनी. त्याच्यामध्ये ते थेट भाजीपाला ग्राहकापर्यंत पोहोचवतात. त्यांच्याकडे 1.5-2 वर्ष मी टेम्पो ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे. 2017-18 मध्ये. हं. आणि आज त्याच्यामुळे ती आग लागलेली आहे, की काहीतरी करून दाखवायचंय. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, की कोंबडी पिल्लं काढते एवढं तर तुला माहिती आहे. बरोबर. तर एक कोंबडी 15 पिल्लं काढते. हं. आता म्हणजे एक गोष्ट आहे ती 15 जण तयार करते आपल्याला. म्हणजे सरासरी 15 पिल्लं बरोबर? काढते. त्यातली 10 जरी जगली तरी एका टायमिंगचे पिल्लं काढण्यामध्ये आपल्याला 10 पटीने व्यवसाय वाढतो हा. बरोबर आहे. म्हणजे समजा जर तुझ्याकडे 10,000 कोंबड्या असतील, हं. तर आपण त्यातून फक्त एकदाच पिल्लं काढली. आता कोंबडी कमीत कमी आम्ही वर्षातून 10 ते 15 वेळा पिल्लं काढतो एका कोंबडीकडून. बरं. 12च महिने तरी पण. कारण 21 दिवसांनी कोंबडी पिल्लं काढते. हं. तर त्याच्यामध्ये आम्ही खूप टेक्निकल काम केलेलं आहे. आम्ही सेक्शन बनवलेले त्याच्यामध्ये, की बाबा अंड्याची देणाऱ्या कोंबड्या वेगळ्या, हं. खुडूक बसून पिल्लं काढणाऱ्या वेगळ्या. ते पण त्याच्यामध्ये तुला ते पण सांगतो मी. आणि नंतर एक पार्टिशन केलेलं आहे, की नुसती पिल्लं जी निघतील ते मोठे करून विकणे. तर कंपनीमध्ये अंडी पण विकतो मी. कंपनीमध्ये मी पिल्लंही विकतो. आणि विशेष म्हणजे नुसतं विकत नाही. आज शेतकऱ्यांचं एवढं मुश्किल काम आहे. रेट कोणताच फिक्स नाहीये ना. आता मला तर एवढं कळतं, की बाबा कोणता रेट जर फिक्स नसेल आणि आपण जर तो व्यवसाय करत असू, हं. तर तो जुगारच म्हणावा लागेल ना. कारण आपल्याला बरोबर आहे. पैसे किती भेटणार हेच माहीत नाहीये. नाहीच माहिती. तसं मी न करता मी एक फिक्स रेट ठेवलेला आहे शेतकऱ्यांसाठी. आता गेल्या मागच्या काही वर्षांपूर्वी ₹10 रेट होता. हं. मी जे अंडं विकत घ्यायचो लोकांकडून. हं. त्याचा रेट आज मी ₹15 ला केलेला आहे. ₹15 मी शेतकऱ्यांकडून अंडं विकत घेतो. पण बघायला गेलं तर गाव लेव्हलला ते अंड 8-10 रुपयाला वगैरे शेतकरी ₹7 विकतात. लाच आणि उन्हाळ्यामध्ये तर कोणी त्या अंड्याला विचारत पण नाही. मग तू 15 रुपयाने? तर तेवढे मी कॉन्टॅक्ट जुळवले. कारण मी म्हणतो ना तसं म्हणजे हे सोनं आहे म्हणजे माझ्या नजरेमध्ये. तर सोनं खाणारे लोकं खूप आहेत. पण ते शोधले पाहिजेत ना आपण. तर मी तेही शोधले आणि आमची प्रॉपर कंपनी आता फक्त विक्रीवरतीच काम करते आणि बाकी सगळे जे प्रोडक्शनचं काम आहे आता जवळ-जवळ महाराष्ट्रामध्ये 4,000 च्या जवळपास माझ्याकडे शेतकरी जॉइंट आहेत. हं. तर ह्याच्यानेच आम्ही काय करतो, की बाबा 2,000 शेतकरी नुसते अंडे काढायचेच काम करतील. बरं. बाकीचं त्यांनी काय करायचं नाही. नाही. त्यातले काही हजार शेतकरी नुसते जे अंडे भेटतात त्याच्यातून पिल्लं काढायचं काम करतात. हं. आणि बाकीचे उरलेले 1000 शेतकरी काय करतात, जे पिल्लं निघलेली आहेत, ती फक्त मोठी करून परत मलाच देतात. हं. मग त्याच्यामुळे हे एवढं मोठं टीम वर्क झालं आणि सगळ्यात विशेष म्हणजे आम्हाला हे चालू करताना प्रॉब्लेम पण एवढे आले, हं. की तू आता ऐकलं असेल तर तू बॉयलर चिकन खाते कधी? होय. तर बॉयलर घरात चिकन तर शक्यतो बरोबर. ब्रॉयलरच खाल्लं जातं. तर ते बॉयलर चिकन जे तू खाते ते मेल आहे का फिमेल आहे? नाही कळत. कळत नाही, नाही. ते मेल आणि मेल पण नाहीये आणि ते फिमेल पण कधी नाहीये. कधी भानगडीतच नाही पडलं. हां, मग हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला ना. अच्छा. आपण ते कोंबडीला फक्त यात्रा आली, हं. की देवीला कापायला हं. आणि किंवा काय आलं की हे तवाच वापरतो आपण आणि हो. कोंबडी म्हणजे चकण्यासाठी. काही भाजीला नाहीये, तर आपलं घ्या अंडी. बघ तिला अंडी दिलेत. कारण ती अंडी द्यायलाच आलेली आहे आपल्याकडं. पण तिला काहीतरी कच्चा माल तर टाकावा लागेल ना, पक्का माल चांगला भेटायला. आता तू म्हणजे तुलाच नाही व्हिडिओ बनवणाऱ्या प्रत्येक जणांना पण माहीत नसेल, की कोंबडी किती महिन्यापासून अंडी देती. त्याच्यानंतर ती किती वर्षापर्यंत जगती. तिला दिवसाला किती ग्रॅम खाद्य गेलं पाहिजे. ती पाणी रोज किती एम-एल पिती. तिला लसीकरण करायचं असतं का नसतं करायचं. ह्या भरपूर कमी नॉलेजच्या ह्या गोष्टींमुळं तू ऐकलं हे पण ऐकलं असेल तू गावात रोग आला आणि कोंबड्या सगळ्या मरून गेल्या. हो, हो. ते बर्ड फ्लू वगैरे असे काही आणि आणखी पण काही आजार असतात ना? हां, तर ते आता हे जे आजार असतात ना, तर आपला माणसांसाठी काय आजार आला होता कोरोना व्हायरस. होय. त्याच्यामध्ये सगळेच जण नाही मेलं ना. नाही. मग ते मेले कोण-कोण? त्याचा जर आपण अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये उत्तर असं आहे, की ह्युमॅनिटी पॉवर ज्यांची कमी होती, त्यांना तो व्हायरस लागला आणि त्यांची डेथ झाली. बरोबर? बरोबर, तर बरोबर. कोंबड्यांमध्ये पण हा सेम टॉपिक असतो प्राण्यांमध्ये आणि कोंबड्यांमध्ये पण. हं. आता ज्या पक्ष्यांची ह्युमॅनिटी पॉवर कमी आहे, तिला रोग आणि रोग येऊ म्हणजे कुठून पण येऊ शकतो ना. आता कोरोनामध्ये आपण घरात बसलो, मास्क लावला, तरी पण ज्यांना व्हायचं त्यांना झालाच ना. कारण तो रोग जो असतो तो हवेत असतो. हं. ना की म्हणजे हवेत आला म्हणजे तो सगळीकडेच आला ना. हं. चप्पल, बुटं, कपडे हे ते. किती वेळा माणूस बरोबर. अंघोळ करू शकतो, की मग ह्याचं उत्तर हे नाहीये, की रोग आलाय तर लपून बसा. हं.
तिथं आपल्याला जगण्यासाठी सामोरं जावंच लागेल. आता कुक्कुटपालन माझं पावसाळ्यात पण चालू असतं, उन्हाळ्यात पण चालू असतं आणि हिवाळ्यात पण चालू असतं. आणि कोंबड्या आमच्या सगळ्या मुक्त संचारमध्ये आहेत. कारण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो ना मी. तर प्युअर गावरान कुक्कुटपालनामध्ये तो पक्षी आपण जर अभ्यास केला तर उकिरड्यावरचा पक्षी येतो, ना की तो पिंजऱ्यामधला आहे. उकिरड्यावरचा म्हणजे आपली आजी म्हणते ना कोंबड्या चरायला सोडल्या, बरोबर? तर त्याच पद्धतीने आम्ही कुक्कुटपालन करतो. आमच्या एक आता महाराष्ट्रामध्ये अजून एक अभिमानास्पद गोष्ट अशी आहे, जवळजवळ आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मिळून जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आज 5,000 एकर जागा ही नेचर बेस्ड कंपनीसाठी अडकून पडलेली आहे. आणि त्याचं आम्ही रूपांतर पैसे कमवून करतोय, त्याचा एक सगळ्यात मोठा अभिमान आहे. कारण दुसरी गोष्ट, मी नुसते कंपनीचंच नाही, मी सगळ्यात पहिलं चालू केलं की मी एक बेसिक तुला मॉडेल सांगतो, की सगळ्यात पहिला शेतकरी येतो. त्याला आम्ही पूर्ण दिवस ट्रेनिंग असतं माझ्याकडे. त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही त्याला अर्थशास्त्र सगळं सांगतो, की काय केलं पाहिजे, या धंद्याला भविष्य काय. आता तू हे आलं होतं, लॉकडाऊन आलं होतं 2 वर्ष, हे स्टुडिओ पण नव्हता चालू कदाचित आपला 2 वर्षभर आमचं कुक्कुटपालन चालू होतं. कारण आमचा जो व्यवसाय होतो तो अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 गरजांपैकी एक जी मूलभूत गरज आहे अन्न, त्याच्यामधला आमचा एक टॉपिक आहे. आणि त्या अन्नामध्ये पण परत पार्टिशन पडतं ना, की डेली नीड्स म्हणतो आपण. म्हणजे रोज लागणाऱ्या गोष्टी, दूध आणि अंडी हे रोज लागतात. एक क्लास आहे, एक क्लासच्या वरती माणूस गेल्यानंतर तो नाश्त्याला हे आपल्यासारखं पोहे, उपमा फिपमा नाही खात. तो ते एक क्लासला नंतर तो ब्रेड आणि ऑमलेटच खातो माणूस तो. कारण त्याच्यामध्ये तेवढ्या सगळ्याच गोष्टी आहेत ना, अंड्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. पण लोकसंख्या वाढत जशी गेली तेव्हा हे तयार झालं बॉयलर किंवा दुसरे कोण जातीचे पक्षी असतील ते. पण ते पक्षी फास्ट वाढतात ना. आता प्युअर गावरान कुक्कुटपालन जे आपण करतो ना, आपले आजी-आजोबा जे करत होते, ते कोंबडी मोठी व्हायला 6 महिने लागतात. म्हणजे 180 दिवस लागतात. आणि हे बॉयलर चिकन तयार होतं 40 दिवसात, 38 दिवसात. त्यांचा अजून अभ्यास चाललाय की ते अजून खाली कसं आणायचं. म्हणजे आता विचार कर, की प्युअर गावरान पक्षी नीट 2 किलोचा पण होत नाही 6 महिन्यामध्ये. म्हणजे 1.5 किलो आणि 2 किलोच्या जवळपास होतो तो 1700-1800 ग्रॅम. आणि हाच बॉयलर पक्षी जवळ 40 दिवसांमध्ये 2.5 किलोचा, 2 किलोचा पक्षी होतो तयार. मग त्याला पद्धत जी आहे मोठी करायची ती खूप चुकीची आहे ना. आणि त्याची औषधं त्याला पाजली जातात. कारण तो पक्षी राहतो कुठं? एकाच जागी. खातो कुठं? तिथंच. त्याचं जे शिशू आहे ते तिथंच. म्हणजे सगळंच एका जागी आहे. तर आजार येणार, रोग येणार हे 100% ना. कारण घाणीतच राहतोय तो पक्षी. मग ते आजारी पडणार हे त्या कंपनीच्या मालकालाही माहिती आणि त्या शेतकऱ्यालाही माहिती. आणि व्हिडिओ बघणाऱ्या मला नाही वाटत की कोण बॉयलर पक्षी पाळून तो चवीने स्वतःच्या फॅमिलीला चारत असेल किंवा स्वतः खात असेल. कारण तो स्वतः त्याला मोठं करतोय ना, तर त्याला माहिती प्रोसेस किती घाणेरडी येते. अँटिबायोटिक म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी. आणि ते जे पाजतात ते त्या पक्ष्यांना, त्याच्यावरती लिहिलेलं आहे, जे औषधं पाजतात त्याच्यावरती लिहिलेलं आहे साफ अक्षरामध्ये, की नॉट फॉर ह्युमन बॉडी. म्हणजे हे माणसांसाठी औषधं नाहीत, पण इनडायरेक्टली कोणाच्या शरीरात जातात ते? आपल्या शरीरात जातात ना त्यांच्या थ्रू. मग तसं आमची पद्धत काय आहे, की आम्ही तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, मेथी घास असतो तो, त्याच्यानंतर शेवग्याचा पाला, ॲझोला म्हणून एक वनस्पती जी शेवाळ आहे, ती गोमूत्र आणि गाईच्या शेणापासून, गोमूत्रापासून आणि आपली जी माती असते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे पाण्याचा एक स्विमिंग पूल करायचा, त्या स्विमिंग पूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या, शेण, गोमूत्र आणि माती. आणि त्याच्यावरती शेवाळ असतं ॲझोला म्हणून. त्याच्यावरती पण मी डिटेल खूप बऱ्याच वेळा बोललोय, सांगितले लोकांना. तर तो म्हणजे हिरव्या चारामध्ये सगळ्यात प्रोटीनवाला चारा आहे. तर एवढं. आणि त्याच्यानंतर हॉटेल वेस्ट, भाजीपाला वेस्ट आणि माशांचं वेस्ट. माशांचं वेस्ट म्हणजे काय? जे आपण मासे घरी आणतो, ते आतड्या, अंडी, त्याच्यामधले ते पोटामधले अंडी, आतड्या, वर जे खवले असतात, ते सगळं वेस्ट असतं ना. तर ते आपल्या कोंबड्यांना कामाचं आहे सगळं. कारण हे आपल्याला आजी-आजोबांनी सांगितलेलं आहे, की उकिरड्यावरचा पक्षी म्हणजे प्युअर गावरान पक्षी. तर आपला पक्षी झोपडपट्टीमधला आहे, म्हणजे त्याला आपण घर व्यवस्थित नाहीये. दुसरी गोष्ट, त्याला फ्री रेंजमध्ये सांभाळतो. आणि जेव्हा तो पाऊस त्याला लागतो, जेव्हा त्याला वारं लागतं, जेव्हा ऊन लागतं, जेव्हा म्हणजे तो कठीण प्रसंगामध्ये जगतोय ना, आणि तो उकिरड्यावरती, शेणावरती खिरून त्याला म्हणतो इदरून का काहीतरी म्हणतो, उकरून खातो तो पक्षी, बरोबर? तर त्याचा व्यायाम होतोय तिथं. प्लस तो बाहेर आहे. त्याची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग आहे. आता प्युअर गावरान कोंबडा कसा असतो तुला बघितलं तर असे नसतो. आणि तोच बॉयलर पक्षी कसा असतो, फरक आहे ना. आणि आपण खातोय कशासाठी? इंटेक काय? आज 2024 म्हणजे 2014 मध्ये जवळ-जवळ 114 कोटी लोकसंख्या होती. त्याच्यामधून जवळ-जवळ 90 कोटी लोकं नॉन व्हेजिटेरियन आहेत. आता आमच्या अभ्यासाप्रमाणे 2024 मध्ये लोकसंख्या 145 कोटी जवळपास. त्यातले 108 लोकं नॉन व्हेजिटेरियन आहेत. म्हणजे एवढा मोठा एवढा मोठा स्केल आहे ह्याची. पण कसं आहे, लोकसंख्या वाढल्याप्रमाणे लोकांनी इकडे टेक्निक वापरली, की फास्ट कसं होईल.
पण ते टेक्निक वापरता वापरता तो कोंबडा आहे का कोंबडी हे पण नाही ठेवलं ना त्यांनी. मग ते जेनेटिक्स सगळे आपल्यामध्ये उतरत 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 आज प्रॉब्लेम बघत असेल तू. बरोबर. टकले पडतात ते लोक, स्किनचे प्रॉब्लेम होतात ते. 100 वर्षाचा माणूस आज किती वर्षावरती आलाय. बरोबर? सांगता येत नाही. तर हे सगळे प्रॉब्लेम त्या गोष्टीमुळे झालेत ना. आणि त्याच्यामुळेच आम्ही थोडंसं ठरवलं, की थोडंसं हे काम करताना जी पद्धत आहे, जी आपल्याला आजी-आजोबांनी आपण त्याच्यामध्ये आता कृष्णाने सांगितलेलं आहे, की काळानुसार थोडंसं बदला. पण सगळंच बदलून नाही चालणार ना. पण सौरभ, मला प्रश्न असा पडलाय, की व्यवसायाच्या खूप संधी आहेत ना, म्हणजे खूप सारे व्यवसाय लोकं आज करतायत आणि करू पाहतायत. पण कुक्कुटपालनच का? तर प्रॉब्लेम असा तुझ्या टॉपिकबद्दलच सांगतो. आता तू माझा इथं इंटरव्ह्यू घेते बरोबर. हं. आता हा तुमचा एक चॅनल आहे विषय भारी. अशा महाराष्ट्रामध्ये किती चॅनल असतील? खूप सारे बरोबर. तुमच्या लेव्हलपेक्षा कमी असतील किंवा मोठे असतील, पण असतील ना. असतील. तसंच मी व्यवसाय हे प्रत्येक ठिकाणी चाललेलं आहे आता. हं. कारण 2025 चालू आहे. एवढं सोपं कोणतीच गोष्ट नाहीये ना आता. कॉम्पिटिशन खूप वाढलंय. हं. पहिलं एक चॅनल होतं, तर आता 100 चॅनल आहेत. बरोबर. तर तेच मी शोधता असं शोधलं, की काहीतरी वेगळं पाहिजे आणि ह्याची मला कल्पना सुचली कुठून? मी पहिलं ॲक्चुअली कबड्डी खेळत होतो. बरं. मी राहायला 2012 पासून तर 16 पर्यंत 4 वर्ष मी हरियाणाला राहिलो होतो यमुनानगरमध्ये. बरं. तिकडं कबड्डी खेळत असल्यामुळे सरांनी मला तिकडं पाठवलं होतं हं. ट्रेनिंगसाठी वगैरे. तर तिकडं दूध दही का खाना म्हणजे सबसे आगे हरियाणा. ऐकलं असेल ना? तर होय. तिथं मला ती सवय लागून गेली, की बाबा चिकन खावा, अंडी खावा, दूध खा. पण तिथं सगळं ओरिजिनल. तिथं समोरच कोंबड्या, समोरच ती गाई, म्हैस काय असेल ते आणि समोरच दूध. तर तिथं चांगलं खायची एक सवय लागली. आता प्रेक्षक बरेच जण बघत असतील, जे ओरिजिनल अंडी किंवा ओरिजिनल दूध पीत असतील, देशी गाईचा, ना की रतिबाचं. हां, ना की डुप्लिकेट कोणत्या गोष्टी मिक्स केलेलं. ओरिजिनल दूध जे पीत असतात, आता आपल्या घरी गेल्यानंतर आपण चहा पितो आपल्या आईचा हातचा. त्या चहामध्ये आणि कंपनीच्या मशीनमधल्या चहामध्ये खूप फरक आहे ना. फरक आहे. ते आहे तर चहाच आहे, पण खूप फरक आहे त्याच्यामध्ये. मग काही-काही गोष्टी निसर्गाने अशा बनवल्यात ना, आता सरबत आपण चमच्याने जोवर बनवत नाही, तोवर ती टेस्ट येत नाही. आता किती पण आपण विकत लिंबू पाणी घेतो, त्याच्यामध्ये मजा नाहीये ना. जे हं. ओरिजिनल आहे ते ओरिजिनल आहे. तर त्याच्यामध्येच आम्ही कोंबडीची पिल्लं काढायची पद्धत पण ओरिजिनलच ठेवलेली आहे. म्हणून तर तुझा टॉपिक चालू होतो, की खुडूक कोंबडी बसून पिल्लं काढणे. हं. त्याच्यानंतर तिला पिल्लं निघाल्यानंतर तिला थोडे दिवस 1 महिनाभरच आम्ही तिला शेडमध्ये पाळतो पिल्लांना. हं. त्याच्यानंतर त्यांना टोटल पक्षी पूर्ण बाहेर ठेवून आम्ही ते सगळं पाळतो त्या गोष्टीमध्ये. हं, हं. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे आता 2017 एक 2007 नाही, तू हो, 17 वर्षांचा होता, पण हो. कधी? माझा जन्मतारीख 2000 ची आहे. ओके. म्हणजे मी 2017 म्हणजे 2017 म्हणजे तेव्हा माझं 17 वय म्हणू होतं. शकतो आपण. हो. तर 2017 पासून 2025 पर्यंत 8 वर्ष झाली. कधी नैराश्य आलं का रे तुला, की आता बास झालं, नाही होतंय मला, नाही हाच नाही करायचंय मला असं? हाच एक टॉपिक कधीच आजपर्यंत जाणवला नाही मला. कारण तुला एक सांगतो, हं. अ, माझ्या संग माझे एकदम जवळचे 17 मित्र आहेत. बरं. आणि हा जो कोण आता मला जो जवळून ओळखतो त्याला माहितीच आहे, की जी 17 ही मुलं ती माझी शिशु वर्गापासून एकत्र आहेत आम्ही. बरं. आणि त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवायचं काम मी केलं. कारण आम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट होतो तोपर्यंत आम्ही एकत्र होतो सगळेजण. 17च्या 17 मुलं. हं. पण त्याच्यानंतर कालांतराने प्रत्येकाला जबाबदाऱ्या येतात आपापल्या. कारण तू पण अभ्यास केला असेल 10वी पर्यंत आपण 50 जण एकत्र फिरतो. हं. 12वी पर्यंत आपण 25 जण एकत्र फिरतो. ग्रॅज्युएशन होतोपर्यंत कदाचित 5-6. 5 जण असतात होय. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एकटाच असतो आपण. हां. तसं मग तो प्रॉब्लेम मला आलता ना. पण मी हं. तोपर्यंत मी आधीच सांगितलं होतं म्हणून तर तू बोलली जे ते खरं आहे, की 2017-18 पासून मी सुरुवात केलेली आहे, की मला हं. तो प्रॉब्लेम कदाचित थोडासा पुढे-पुढे कळत होता. कारण ह्याच्या मागचंही सगळ्यात मोठं माझं जे पुस्तक हं. ह्या व्यवसायाचं चालू झालं होतं, ते म्हणजे माझ्या वडिलांपासून. कारण ॲक्चुअली तुला मी आता पिक्चरचा एक थोडासा क्लायमॅक्स सांगतो, की 2017 पर्यंत हं. पप्पांची आणि माझी रोडच्या साईडला वडापावची हातगाडी होती. हं. हो, मी वडापाव विकलेले आहेत रस्त्यावरती उभं राहून. मग तिथे एक आग लागली होती मला, की नाही राव असं गरीब राहिलं तर हेच ना. आता मी हं. थोडंसं खाली आपलं इंटरव्ह्यू चालू व्हायच्या आधी मी खाली गेलो होतो. हं. एकाला भेटायचं होतं फक्त खाली इथं. हं. तर तिथं थोडंसं पुढे गेलो, तर ह्याच्या अंगावरती पाणी ओढलं ना. हं. आता कदाचित आम्ही गाडीमध्ये असतो तर पाणी नसतं ओढलं अंगावरती. हं. म्हणजे रस्त्याने चालायचं म्हणलं तर पाणी ओढून घ्यायची सवय झालीच लावायला पाहिजे. लागेल किंवा किंवा जर आपली पॅन्ट स्वच्छ ठेवायची असेल तर आपल्याला मोठं व्हावं लागेल ना. हे करेक्ट. थोडेसे विचार माझ्या डोक्यामध्ये आले होते तेव्हाच. आणि हं. त्याच्यानंतर म्हणलं वेगळं जायचं कारण एकच असतं, की पैसे. तू हं. 10,000-20,000 रुपये, 50,00,000 रुपये, 1,00,000 रुपये काय तुझ्या हिशोबाने? तू तिकडे गेली कमवायला, तुझा दुसरा मित्र इकडे गेला. तिथंच तर सगळी ती मैत्री वगैरे तुटते ना. पण हं. आपण सगळे एकत्र राहून पैसे कमवत असेल तर पैसे तिकडे पण जाऊन कमवायचेच आहेत ना. हं. मग त्याच्यामुळे मी मुलांना सांगितलं, की बाबा नाही आपण एकत्र राहून सगळं करू शकतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नेचर बेस्ड कंपनी आज खूप मोठं काम करते.
साहजिकच शंकाच नाहीये यामध्ये. पण वडिलांचा सपोर्ट कसा होता? म्हणजे हे खूप मला असं वाटतं एकट्याने करणं सहज शक्य नाहीये हे. घर व्यवसायाची सगळ्यात पहिली पायरी चालू होती ती म्हणजे आपल्या घरातून. हं, कारण पहिलं आपल्याला आई-वडिलांना समजावं लागेल ना. बरोबर. कारण आपल्याला कोण आहे अडवायला? तेच आहेत. नाहीतर आपण हं, असेच आहेत ना. हं. अडवायला वाईट गोष्ट असो किंवा चांगली गोष्ट असो, आपल्याला अडवायला तेच आहेत दोघं तेच जण, आहे. आई किंवा वडील. आणि बरोबर. सगळ्यात पहिलं आई-वडिलांनाच मी सांगितलं ना, की "पप्पा काहीतरी करू आपण." आणि हं, त्याच्या मागं पप्पांना मी रिझल्ट देत गेलो. आता मला हं, नाही वाटत की व्हिडिओ बघणाऱ्यांमधले प्रत्येकाचे आई-वडील काय त्याला नोकरीला जा असं म्हणत असतील. पण तिथं हं. आपल्याला काहीतरी करून दाखवावं लागेल ना. आणि माझी पण एक हात जोडून प्रत्येकाला विनंती आहे, की एखादी संधी आई-वडिलांनी पोराला दिली पाहिजे. कदाचित सौरभ तापकीर किंवा सौरभ तापकीरपेक्षाही चांगला व्यक्तित्व घडू शकतो ना. मी घडलोच असा. कारण त्याच्यामध्ये वाटोळं पण भरपूर वेळा झालं माझ्या हातातून. हं. पण चांगल्या गोष्टी 100 होत्या ना. वाटोळ्याच्या गोष्टी हं. 2-4 होत्या. त्याच्यामुळे त्या सगळ्या मिटून गेल्या आणि इथून पुढे पण आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करतोय अजून. मला एक प्रश्न कायम पडतो आणि तो प्रश्न असा आहे, की अ, कोंबडी पालन म्हणजे मुळातच व्यवसायाला अलीकडे नोकरी खूप चांगली किंवा गव्हर्नमेंट जॉब असला पाहिजे. लग्नाच्या बाबतीतही आपण प्रकर्षाने बघतो, की समजा मुलीचं लग्न ठरवायचं असेल, तर मला जावई नोकरीवालाच पाहिजे, गव्हर्नमेंट जॉबवालाच पाहिजे. व्यवसायवाला असेल, तर शाश्वती कोणी घ्यायची बाबा, रिस्क कधी पण असते, लॉस कधी पण असतो, प्रॉफिट कधी पण असतो. तर आणि त्यातली त्यात कुक्कुटपालन हा व्यवसाय. म्हणजे आजही पोल्ट्री फार्म चालवणारी बरीच लोकं आहेत. ज्यांना पोरी मिळणं कठीण आहे किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच लोकांचा चुकीचा आहे असं माझ्याबद्दल मला पण वाटतं. झालं ना तसं. अच्छा, म्हणजे 2000 म्हणजे 21-22 पर्यंत. बरं. म्हणजे मला माझ्या घरातले पण, आई-वडील पण आणि बाकीचे लोकं पण जवळचे म्हणत होते, की "अरे सौरभ तू दिसायला असा आहे." मम्मी तर म्हणत होती, "तुला डॉक्टर बनवायचंय." वगैरे, वगैरे आणि कुक्कुटपालन केलं तर करत बसला, तर ते पूर्ण अंगाला वास वगैरे येईन. हं, आता वासावरून एक तुला सांगतो, की कुक्कुटपालनामध्ये आमच्या फार्मवर कधी जर तू आलीस, हं. तर तुला वास हा प्रकार येणारच नाही माझा पुढचा कसलाच. प्रश्न तोच होता. अजिबात वास हा प्रश्न म्हणजे टॉपिकच नाहीये. तू कधी आता जे पण माझ्या फार्मवर येऊन गेले असेल त्यांनी तर बघितलेलंच आहे. पण तूही कधी जर आली तर तुला कळून जाईल, की तिथं वास हा प्रकार नाहीये. त्या पद्धतीने मॅनेजमेंट केलेलं आहे. दुसरा आपला टॉपिक तो चालला होता, की लग्नाचा टॉपिक बरोबर. आता माझं 25 वय आहे. हं, माझा टर्नओव्हर भरपूर मोठा आहे. माझं आज कर्तृत्व आहे महाराष्ट्रामध्ये आणि मी आरामशीर मुलीला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. आता मी एवढी कंपनी सांभाळतो, तर एक मुलगी सांभाळणं मला कठीण काय? कठीण नाहीये. मी सांभाळू शकतो व्यवस्थित. आणि आता माझं वय 25 आहे. एवढं मी कर्तृत्व केलेलं आहे. तर आता लग्नासाठी मागे लागलेत? मग ऑब्व्हियसली पण बायोडेटा द्यायचा? ऑब्व्हियसली मागे लागलेले आहेत. पण ते माझ्या डोक्यात तो टॉपिक नव्हताच, की व्यवसाय मोठा लग्न व्हावं म्हणून करणं. कारण हं, ही लग्न कोण करत नाही. पण लग्न करतोय कसं हे खूप मायने ठेवलं जातं ना आणि संसार पुढे कसा होतोय. हं, तर हे हं, सगळ्याच हं. गोष्टी थोड्याशा मला बदलायच्या होत्या. त्याच्यामुळं म्हणलं, की पैसे असतीलच तरच सगळं आहे. नाहीतर सगळं आहे. त्याशिवाय काहीच नाहीये. कारण बडबड करून, हे करून, ते करून काय होत नाही. पैसे पाहिजेत आणि पैसे जिथं लागतात तिथं बडबड करून नाही चालत ना. तिथं हं. पैसेच लागतात. आता आज एवढे सगळे शेतकरी जे आहेत ते कंपनीच्या भरोश्यावरती आहेत. कंपनी त्या शेतकऱ्यांच्या भरोश्यावरती. आम्ही सगळे एकमेकांच्या हातात हात घालून चाललेलो आहे पुढं. करेक्ट आहे. त्याच्यामुळं कारण अंड तयार व्हायला ₹10 खर्च येतो. 7 ते ₹10. आम्ही एक शेतकऱ्याकडून विकत घेतो ₹15 ला हं, आणि मी पुढं विकतो ₹20 ला. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. हं, हं. त्याच्यामुळं ₹20 ला जो अंडा घेऊन माझ्या बॉक्समधून खातोय, त्याला माहिती आहे की सौरभदादांनी हे अंडं किंवा शेतकऱ्यांनी हे अंडं ₹15 ला पर्यंत त्यांचे कष्ट आहेत तिथपर्यंत. कारण कोंबडी मोठी व्हायला 6 महिने लागतात. हं. त्याच्यानंतर तिथून पुढे ती अंडे देते आणि ती महिन्याला किती अंडे देते? 10 ते 15 अंडी देते कोंबडी हां, हां. महिन्यात. त्याच्यामध्ये क्वांटिटी कमी आहे, पण क्वालिटी आहे ना. क्वालिटी आहे. त्याच्यामुळं पण महाग सौरभ येते. म्हणजे अख्खी जनता जर 7, 8, ₹10 अंडी विकत घेते, तर तू पण घेऊ शकला असतास की म्हणजे मी घेऊ श शेतकऱ्यांकडून मी तू आत्ताही घेऊ शकलो असतो आणि मी घेत ₹7-8 होतो. ला घेऊ शकला असता घेत का? होतो ना मग मी ₹10 लाच घेत होतो पहिलं अंडं. मग आता पण 15? त्याच्यानंतर विचार केला मी, की ₹1 मला अंडा मागे भेटला तरी मला इनफ आहे. कारण मी आता मोठा झालोय. पण तू तर व्यावसायिक आहेस ना, म्हणजे असं हां. लोकांचं म्हणणं असतं, की हां. व्यावसायिक कायम स्वतःचा फायदा बघत असतो. तू याच्यात स्वतःचा नाही, फायदा नाही. का मी नाही स्वतःचा बघितला? कसं असतं, स्वतःचा फायदा जर मी बघत असतो, तर कदाचित एवढा मोठा नसतो झालो मी. कारण मी एक तुला टॉपिक सांगतो 2020-21 ला हं. अ, माझ्याकडेच कोंबडी आहे. हे मला पण कळतंय ना. मी एवढी मोठी कंपनी तयार करू शकतो. मला एवढं कळत नाही का? माझ्याकडेच कोंबडी आहे, माझ्याकडेच अंड आहे, माझ्याकडेच पैसे आहेत, माझ्याकडेच शेड आहे. हं. आज माझीच कंपनी आहे आणि माझंच नाव आहे महाराष्ट्रामध्ये. तर विकू पण मीच शकतो ना. बरोबर. पण कदाचित असं म्हटलं जातं किंवा मला वाटतं पण आणि ते खरं आहे, की
जो पिकू शकतो तो विकू शकत नाही आणि जो विकू शकतो तो पिकवू शकत नाही. बरोबर? कारण ह्याचं काम काम काय आहे? कारण तसं त्या क्वालिटीमध्ये काम झालं पाहिजे ना. तर एकाने जर जबाबदारी जर वाटून घेतली, आता कबड्डी पण मी जे खेळ शिकून आलो होतो कबड्डी, हा तो शक्तीचा आणि युक्तीचा खेळ आहे ना तो कबड्डी. आणि त्याच्यामध्ये 7 जणांचं डोकं लागतं सेम. तर तो खेळ जिंकला जातो. आता मी एकटा पॉइंट आणतोय आणि बाकीचे सगळेजण हे आउट होतात, तर ते काहीच कामाचं नाहीये. बरोबर ना? तसंच त्याच मुलांना मग आता तुला एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे ड्रायव्हर पण नाहीये. माझ्याकडे ना माझ्याकडे बॉडीगार्ड पण नाहीये. हे आम्ही 17च पोरं एकमेकांचे ड्रायव्हर आहेत, एकमेकांचे बॉडीगार्ड आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्या सिक्रेट गोष्टी, प्लॅनिंग सगळ्या गोष्टी आमच्यातच असतात. आणि तुला एक सांगतो, तू पण ऐकलं असेल किंवा व्हिडिओ वगैरेमध्ये पण माहीत असेल, की प्रत्येक जवळच्या मित्राचा एक जवळचा मित्र असतो. पण तसं आमचं नाहीये. आमचे 17 पोरच आमचे जवळचे आणि तेच मी त्यांच्या जवळचा आणि ते माझ्या जवळचे. आम्हाला अजून 18 नाही आहेत, पण आम्ही कोणाच्या बर्थडेला जात नाही. ना आम्ही लग्नाला जात नाही. ना कुठंच ना, आमचा एकच फोकस आहे. कारण जबाबदारी तेवढी खूप मोठी आहे ना माझ्या मागे. कारण एवढ्या लोकांचं घर आता बोलबच्चन करता जर आज मी सोशल मीडियावरती बरोबर. आज जर कुणाचं असं मी आता व्हिडिओ मार्फत पण सांगतो, की जर कुणाचं असं एकही महाराष्ट्रात एकही तक्रार नाहीये. मी सोशल मीडियावरती सांगतोय. अशी महाराष्ट्रात एकही तक्रार नाही, की बाबा माझे ₹10,000 पेमेंट राहिले दादा. किती? मी लाखोचं तर बोलतच नाही. कोटीचा विषय होतो माझा दर महिन्याला. पण मी हजारोचंच बोलतोय. असं एकही जण येऊन म्हणू शकत नाही, की बाबा माझे ₹10,000 बाकी आहेत दादा. ₹10,000 म्हणतोय आम्ही. कारण माणसाची ओळख ही व्यवहाराने ओळखली जाते. मला असं वाटतं, की व्यवहार माणसाचे कसे आहेत, कसे नाही. आणि आज माझ्यावरती एवढ्या जनतेने विश्वास ठेवला आणि नुसता विश्वास ठेवला नाही तर माझ्यासोबत कामही करतात आज. आणि दर महिन्याला जवळ मी 500 शेतकऱ्यांची ट्रेनिंग घेतो. ट्रेनिंग घेतल्यानंतर कामाचं तुला एक स्वरूप सांगतो माझं कसं आहे. पहिलं ट्रेनिंग होतं. ट्रेनिंग झाल्यानंतर त्याला व्यवसाय करायचा आहे, येस ओर नो होतं. तिथं त्याच्याकडून येस आलं, तर त्याची जागा बघायला आमची टीम जाते. त्याचे कुठे असू दे, सातारा, परभणी, लातूर, चंद्रपूर, कोल्हापूर, सांगली, कुठंही, मुंबई वगैरे कोणत्याही साईड भागात त्याचं जे शेड असं म्हणजे जागा आहे जिथं त्याला प्रकल्प करायचा आहे, तिथं आमची पहिली व्हिजिट होते. व्हिजिट झाल्यानंतर तिथं आम्ही चेकिंग करतो ना, किंवा वातावरण कसं आहे, सूट होईल का नाही होईल. मग त्याच्यामधून ठरतं, की बाबा शेड कसं बांधायचं, पूर्व पश्चिम बांधायचं का दक्षिण उत्तर बांधायचं. हे म्हणजे परिणाम पडतो याचा? हो, पडतो ना वातावरणाचा. ते कसं असतं? आता कोंबडीला घामग्रंथी नाही येत. घाम येत नाही. आपल्याला जसा घाम येतो ना, तसं कोंबडीला घाम येत नाही ना. मग ते कोंबडी जर जास्त हीट झाली तर? म्हणजे सर आता इकडं सूर्य उगवतोय पूर्वेला आणि पश्चिमेला मावळतोय. तर जर मी शेड असं आडवं केलं, 25/100चं शेड केलं, तर सूर्याची किरण पूर्ण शेडमध्ये जातील ना. करेक्ट. मग गरम होईल कोंबड्यांना अजून उन्हाळ्यामध्ये. पण ही गोष्ट महाबळेश्वरमध्ये ज्यांचं शेड त्यांच्यासाठी चांगलं आहे ना, की थंडी जास्त असते, गरमी भेटली पाहिजे. पण आता मालेगाव, हे जे चंद्रपूर, विदर्भ साईड, ती खूप उष्णता आहे. तर तिथं नाही चालणार ना आपल्याला तसं शेड बांधून. मग ते असे काही निर्णय असतात ते सगळं करताना. मग ते पहिली व्हिजिट होती. त्याच्यानंतर त्याला आम्ही आर्किटेक्चर जातो आमचं तिथं. तिथं जाऊन शेडचं बाबा कामगारांच्या रूमा कुठं बांधायच्या, टॉयलेट बाथरूम कुठं बांधायचं, पाण्याची टाकी जी असती पक्ष्यांची, ज्यातून पाणी जाईल पक्ष्यांना प्यायला, ती पाण्याची टाकी कुठं बांधायची, शेवगा किती बाय किती वरती लावायचा, त्या आजूबाजूचे बेड कुठं करायचे, मेथी घास किती गुंठ्यामध्ये लावायचा, शेडची किती स्क्वेअर फुटचं शेड करायचं, त्याच्यामध्ये शेडच्या आतमध्ये बांबू कुठं लावायचे, तेलाचे डबे कुठं लावायचे, तूस उन्हाळ्यामध्ये खाली किती टाकायचा, पावसाळ्यात किती टाकायचा, उन्हाळ्यात किती टाकायचा. त्या खूप गोष्टी असतात, ते बघतात सगळे पहिले. त्याच्यानंतर तिथं ते त्याचं शेडचं बांधकाम झालं, की ज्या माणसाला जेवढे पक्षींचा प्रकल्प करायचा आहे, आता जिथं ते माझे पक्षी मोठे व्हायचा कार्यक्रम चालू आहे, त्या व्यक्तीला मी डायरेक्ट त्या पक्ष्यांमध्ये राहायला बोलवतो. राहायला तिथं ठेवायचं, स्वतः खाद्य पाणी करायचं. कागद आम्ही कधी वर घेतोय, शेडचा नसतो का कागद, तर कागद आम्ही कधी वर घेतोय, कधी खाली घेतोय, पाणी कोणत्या टायमिंगला ठेवतोय, खाद्य किती टाकतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत का? बरोबर. तर हे शिकण्यासाठी जे पिल्लं असतात ना, तो घेऊन चाललाय. समजा कोण 5,000 पिल्लं घेऊन चाललाय, त्याला त्या 5,000 पक्ष्यांमध्ये मी ठेवतो 10 दिवस. त्याला तिथं पूर्ण प्रॉपर ट्रेनिंग होती, परत प्रॅक्टिकल ट्रेनिंग, आणि त्याच्यानंतर ती पिल्लं घेऊन माणूस त्याच्या शेडवरती जातो. त्याच्यामुळे सक्सेस आहे. आपण तुझ्या व्यवसायाबद्दल तर बोलतोच आहोत, पण आज तुला बघून प्रोत्साहित होणारी अनेक तरुण मंडळी आहेत आणि त्यांना असं वाटतं की यार मला पण सौरभ सारखं करायचंय. सौरभ मोठा होऊ शकतो तर भाई आपण का नाही मोठा होऊ शकत? असा प्रत्येकाचा आता ऍटिट्यूड आहेच आणि असणं स्वाभाविक सुद्धा आहे. जर असा एखादा व्यक्ती, मग यामध्ये मुलींची पण संख्या असेल मला असं वाटतंय. असते मुलींची संख्या? हो, ग्रेट. म्हणजे दर ट्रेनिंगला 150-200 लोक असतात ना, त्याच्यामध्ये 20-25 जण मुली असतात ना. बापरे. कारण आता खूप क्रिटिकल झालंय ना.
तू पण बघत असशील बाहेर 15,000साठी 20,000साठी काय काय करावं लागतंय. आणि हेच आपल्या आईबापांसोबत राहून जर मी फार्म टाकून दिला तुझ्या घराच्या बाजूला आणि तू तुझ्या आई-वडिलांच्या समोर राहिली, फॅमिली सोबत राहिली, तुला तिथून पैसे भेटतील, तुला नाही आवडणार. आवडणार ना. तर आणि मग जर अशी मुलं-मुली तुझ्याकडे आली, त्यातली एक मुलगी समजा ₹50,000 घेऊन तुझ्याकडे आली आहे, की मला सौरभ दादा मला असं-असं करायचंय. हं. तर तिची सुरुवात तू कुठून करशील? की बाबा ओके तू ₹50,000 घेऊन आली आहेस, चल तुला इथून सुरुवात करू. म्हणजे ₹50,000 हा व्यवसाय सुरू होऊ शकतो का? नाही. नाही? मी तिला सांगेन, की बाबा अजून 2 वर्ष नोकरी कर. हां. पण थोडे पैसे अजून जमव. कारण अच्छा. कसं आहे, व्यवसायाला मला असं वाटतं, की जेवढं जास्त भांडवल असेल, हं. तेवढी आपली ताकद पाहिजे. आता मी क्लिअर सांगतो नाही म्हणून. आता काही गटातले लोकं येतात ना, हं, आता हं. 2-3 लाख रुपयात होईल का? अरे नाही होणार रे, कसं होणार? 2025 चालू आहे, कसं काय होईल? 2 लाख रुपये तर कुठं पण जातात. आपण मित्रां-मैत्रिणींसंग जर तुम्ही एखाद्या पुण्यातल्या क्लबला जाता, हं. तिथं ₹30,000-40,000 बिल करा आरामशीर होतं. 10 पोरांमध्ये मला असं वाटतं. हं. आरामशीर. तर 50,000त व्यवसाय कसं काय चालू होईल? आणि तो पण लाखोचा. हां, ₹50,000 महिन्याला ₹2,000-3,000 भेटणारा व्यवसाय चालू होऊ शकतो. अच्छा. पण ₹50,000 मधून तू ₹50,000 भेटतील असं नाही होऊ शकत. नाही होऊ हे शकत. काय म्हणजे ही मस्ती किंवा खोटं नाटक नाहीये. अच्छा. त्याच्यामुळं मी प्रत्येक लोकांना सांगतो, की आपण जी कोंबडी घेणार आहे, पिल्लं विकत घेणार आहे, ती कोंबडी अंड्यावरतीच 6 महिने येते ना. मग बरोबर. 5 महिने तू काय करणार आहे? हं, हं. 5 महिने तू काय करणार आहे? 5 महिने तुला शांतच बसायचं ना. हं. आता कोणत्याही बिझनेसमध्ये किंवा कोणत्याही जॉबमध्ये आपण जातो तेव्हा 1 वर्ष तुला इंटर्नशिप का काय असतं ते? इंटर्नशिप. तेच करावी लागते ना. हं. मग तू बाहेरच्या लोकांसाठी 1 वर्ष इंटर्नशिप करू शकते. पण स्वतःच्या पूर्ण आयुष्यासाठी 6 महिने नाही येत तुझ्याकडं. मला पडलेला कॉमन करेक्ट आहे. प्रश्न आहे, बरोबर आहे. की स्वतःचं आयुष्य घडवायला तुझ्याकडे 1 वर्षही नाहीये. हं. एवढे वर्ष आतापर्यंत गेलेच ना असेच. हं. मग 1 वर्ष आपल्या स्वतःसाठी. तर त्यासाठी म्हणजे मी कुक्कुटपालनासाठीच नाही बोलत आहे, की कोणत्याही व्यवसायासाठी कमीत कमी निदान 1 वर्ष तरी आपल्याकडे पाहिजे. हां, मग जर हार मानली, मग आपण दुसऱ्याच्या हाताखाली करून आयुष्य काढू ना, काम हं. करून, नोकरी करून. पण आपली ट्राय तर केला पाहिजे कमीत कमी. ट्राय तरी. तर मी प्रत्येकाला तेच सांगतो, की कमीत कमी आता बघ ना, शेड बांधायला कमीत कमी 1-2 लाख रुपये खर्च येतो. हं. छोटं सांगतोय मी तुला. म्हणजे लोकांचं असं म्हणणं असतं, की काय कुक्कुटपालन तर करतोय ना, एवढा काय खर्च येतो? म्हणजे असा ॲटिट्यूड आहे लोकांचा. हे तू पण मे बी फेस केलं असशील, की नाही, नाही. केलंय मी ते लोकांचा भरपूर विचार असतो, वेळा. की एवढं काय पोल्ट्री तर आहे ना, एवढा काय खर्च असतो? नेमकं हे खर्चाचं गणित कसं असतं आणि मग तुला काय-काय सांग इन्व्हेस्टमेंट मी आता असते? एक पूर्ण मॉडेल सांगतो तुला 1,000 पक्ष्यांचं. ठीक 1,000 पक्ष्यांचं सांगतो. आता 1,000 पक्षी आपल्याला टाकायचे आहेत, बरोबर? आहे. एक पक्षी 2 स्क्वेअर फूटला 1 स्क्वेअर फूटला 2 पक्षी बसतो आपला. म्हणजे कसं, समजा आता ही रूम समजा एक 500 स्क्वेअर फूटची रूम आहे. त्याच्यात 1,000 पक्षी बसतील. बरं. कसं? आता ही जी रूम आहे ती 15 फूट हाईट याची, बरोबर? हं. तर आमचं बेसिकली शेड आम्ही 12 फूट करायला लावतो. ओके. 12 फूट हाईट असते. तर आम्ही 8व्या फुटावरती एक पोटमाळा बांधतो बांबूंचा. हं, माळा. हं. एक पक्षी बसला, होय. म्हणजे 500 स्क्वेअर फूट आहे. एक माळा बांधला, 500 पक्षी बसले. बसले. 8व्या फुटावरती परत एक माळा बांधतो आम्ही. हं. मग डबल मजली झालं, 2 हं. पक्षी बसले. हं. मग 500 आणि 500 1000 पक्षी बसले. म्हणजे 1 स्क्वेअर फूटला 2 पक्षी बसले. बरोबर? बरोबर. तर तुला 1000 पक्षी जर पाळायचे असतील, हं. तर तुला शेड किती स्क्वेअर फुटाचं लागेल मिनिमम? 500 स्क्वेअर 500 फूट. स्क्वेअर तर फूट. आता आपण 500 स्क्वेअर फूट म्हणजे असं 25 आणि असं 50. हं. बरोबर? बरोबर. असं 25 बाय 100चं जर आपण शेड घेतलं, तर ते कमीत कमी 2,500 स्क्वेअर फुटाचं होतं. हं. 20 बाय 100चं घेतलं तर 2,000 स्क्वेअर फुटाचं होतं. हं. बरोबर? तर आपण 1,000 स्क्वेअर फुटचंच बांधू. म्हणजे 20 बाय 50चं जर आपण शेड बांधलं तर 1,000 स्क्वेअर फुटाचं शेड होतं. आता 20 बाय 50चं शेड बांधायला कदाचित माझ्या अंदाजे 1.5-2 लाख रुपये भरपूर झाले. भरपूर हां. हं, हं, हं. भरपूर. 2 लाख रुपये तिकडे गेले. हं. आपण 1,000 पक्षी घेतले आज विकत. ₹100 पिल्लू आहे. 100-200 ला. जसं वयोगट असेल तसं पिल्लू आहे. हं, तर हं. ₹100 जर पिल्लू घेतलं तर 1,000 पक्ष्यांचे 1 लाख रुपये गेले. हं. गेले 3 लाख रुपये गेले. बरोबर? हं. तर त्या पक्ष्यांना मोठं व्हायला 1 लाख रुपये खर्च गेला. हं. एवढा होत नाही हां, मी सांगतो एक राउंड फिगर. हं. 4 लाख रुपये तुझे गेले. 4 महिने जाऊन तुझ्याकडे आता किती पक्षी होते? 1,000 पक्षी होते. 1000 बरोबर? पक्षी. हं. त्या 1000 मधून समजा 200 पक्षी मेले. हं. मरू दे. फर्स्ट टाईम आहे, ट्राय आहे, चुकलं, काय झालं वगैरे, वगैरे, वगैरे. तरी 800 पक्षी तुझ्याकडे तयार राहतात ना, हं. एक 5-6 महिन्यानंतर. हं. 800 पक्ष्यांमधून रोजचे 40% रेशो असतो अंडी भेटायचा. ओके. किती 40%? 40% म्हणजे 800 पक्ष्यांमधून रोजचे तुला कमीत कमी 250 अंडे तर कुठेच नाही गेले. बरं. 200-250च पकड अंडी. हं, हं. आज ₹15 मी विकत घेतोय. हं. बरोबर? हं. 200 × 15 ₹3,000 रोजचे होतात ना. हं. नाही होत? होतात ना. बघ ना. ₹15 एक अंडं, 200 × 15. 100 अंड्यांचे 3000. ₹1,500.
200 अंड्यांचे 3,000 3,000 रुपये. त्यातला निम्मा खर्च होतो. होत नाही पण तरी सांगतो 1,000 रुपयाच खर्च होतो, पण तरी पण पकड. तरी पण रोजचे 2,000 रुपये उरायला चालू होतात. हे झालं नुसतं अंड्यांचं गणित झालं. बरोबर का? 200 आता 200 अंडे रोजचे भेटतात तुला बरोबर. महिन्याला किती दिवस आहेत? 30 दिवस आहेत. 200 × 30 किती झाले? 6,000 अंडे झाले बरोबर. तो 6,000 अंडे तू 10 रुपयाला जरी विकले तरी महिन्याचे बघ किती रुपये होतात? 60,000 रुपये होतात बरोबर. आता हे झालं 10 रुपयाचं अंड. आता तेच तू थोडीशी प्रोसेस केली आणि त्याचं पिल्लू काढलं पिल्लू, तर बरं. पिल्लू 100 रुपयाला जातंय. 6,000 मधून तू 5,000 जरी पिल्ल काढली तरी 5,000 गुणिले 100 5 लाख रुपये होतात. आणि तेच अजून जर संयम आपल्यात असेल आणि तेच 5,000 पिल्लं जर तू स्वतःच मोठी केली बरोबर, तर 500 रुपयाला तर कोंबडा जातो आपल्याकडं. आज मी मार्केटमध्ये बघतोय की शहराच्या चिटकून जे गाव आहे तिथं 800 रुपये कोंबडा चालू आहे आज खेडेगावांमध्ये. अजून थोडीसं आतमध्ये गेलं तर 600 रुपयाला तर कमीत कमी कोंबडा आहे. त्याच्या खाली तर मग ते टँगो बिंगोवाले जे असतात तेच विकत असतील किंवा 10 रुपयाला जायचे पैसे नाही कोंबडा विक, ते पण त्याच्या बायकोने वाढवलेला असतो त्याचा नसतो बरोबर. त्यांचं नाही बोलत मी, व्यावसायिक लोकांचं बोलतोय. जर त्याच्यामध्ये 5,000 पिल्ला जर आपण निघली मोठी केली, त्यातले आपण 1,000 पक्षी मरू द्यात, 4,000 जरी पक्षी आपल्याला विकायला भेटले, 4,000 गुणिले आपण 500 रुपयाला जरी विकले तरी 4 पंचे 20 लाख रुपयाचा माल तयार होऊ शकतो. म्हणजे 60,000 रुपये कुठं नुसत्या अंड्यातून. आता अंडी न विकता तू जर पिल्लं काढून विकली तर 5 लाख रुपये होतात. बरं तरी पण तो संयम असन की जाऊ द्या 4-5 महिने आपण अजून थांबू आणि हेच झाले मोठे झाले, हे जर पिल्लं मोठे करून विकले तर तो खूप मोठा आकडा तयार होतो. हे आता कॅल्क्युलेशनचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये बसलं तर कळलं. आणि खरंच खूप पैसे त्याच्यामध्ये. उगाच सौरभ तपकीर कोटींची उलाढाल करतोय हा, का? म्हणजे हेच कारण आहेत त्याला आणि ते खरं आहे ना. साहजिक गोष्ट. आता तू एक विचार कर, तुझ्याकडे 1,000च पक्षी, तुला एवढं मोठं गणित जाऊ दे सोडून दे. 1,000 पक्षी आहेत आपल्याकडं. एका पक्षाने एकदाच पिल्लं काढू दे. वर्षभरात एकदा तर पिल्लं काढशील. होय. तर 1,000 पक्ष्यांचे किती पक्षी तयार होतील? 10 पिल्लं, एक कोंबडी 10 पिल्लं तर काढणार ना. किती पक्षी तयार होतात? 10,000 पक्षी तयार होतात. बरोबर. 10,000 मधून 1,000 मेले, 9,000 पक्षी तयार झाले. 9,000 पक्षी 500 रुपयाने जरी एक पक्षी जरी विकला, जवळजवळ 40-45 लाख रुपये तयार होतात ते वर्षाला. एवढं पॅकेज तरी आहेत का कुठं आता? नाहीये. म्हणजे फक्त आता मला मग असं ह्याच्यात- वाटायला लागले की मग ह्याच्यात बाहेर काय आहे? पडून तेच करावं. मग ह्याच्यामध्ये फक्त गणित अडतं कुठं? मग शेतकऱ्यांकडे का नाही झालं बरं आतापर्यंत? आता प्रत्येक खेडेगावामध्ये तू गेली फिरली, तुला कळलं की प्रत्येक घरात 10-20 कोंबड्या आहेत. आहेत ना. मग त्यांच्या मोठ्या का नाही झाल्या अजून? त्यांच्याकडे पक्षी का नाही वाढले? हा, कदाचित त्याच्यामध्ये काही जणांना वाढवायचेच नसतील बरोबर. पण काही जणांना ज्यांना वाढवायचे आहेत ना, त्यांना एक कमी आहे, ते म्हणजे नॉलेजची. कारण तुला एक गोष्ट सांगतो मी, तूच उत्तर दे. तुला आता तू म्हणजे त्यातली नाही तर मला हा प्रश्न विचारायला लागला. तू पण बेसिक ते उत्तर देऊ शकते कारण ते सगळ्यांच्याच डोक्यातलं आहे. फक्त त्याच्यामध्ये कुणी काम नाही केलं, हा झाला प्रॉब्लेम. आता तुला मी एक गोष्ट सांगतो की बॉयलर पक्षी आहे, हा 40 दिवसात वाढतो. आता मार्केटमध्ये जे खाद्य जे कोंबडीला चारायचं, ते खाद्य प्युअर गावरान कोंबडीचं आहे का? हा बाबा, प्युअर गावरान कोंबड्यांसाठी खाद्य असं आहे का मार्केटला कुठं? नाहीये. खाद्य हे बॉयलर पक्ष्यांचंच आहे. मग बॉयलर पक्ष्यांचं खाद्य आपल्या प्युअर गावरानला कोंबडीला खायला टाकून चालन का? नाही ना. मग शेतकऱ्याला खाद्यच नाहीये मार्केटला अवेलेबल, तर तो पक्षी वाढवेल कसं? पण मुळात तर गावरान पक्ष्यांचं खाद्यच हे उकुरड्यावरचं आहे ना, म्हणजे बरोबर. भाजीपाला. पण आपल्याला एक लेवल जर गाठायची असेल, आता तू उकिरडे किती बनवणार? लाख पक्षी जर आपल्याकडे आहेत तर त्याला किती उकिरडे बनवणार ना तू? तर खाद्य येतच ना. म्हणजे मी सांगतोय काय, आता आता जे खाद्य तयार, आता खाद्य नाहीच आहे, तू बोलल्याप्रमाणे ते खरं आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आपलं रेग्युलर खाणं आहे. पण जे शेतकरी त्यांना हे आणायला जायला वेळ नाही किंवा एकट्याचे आहेत, मुलगा नाहीये, कोण कामगारामध्ये नाहीये, त्यांना काय विचारते, काय म्हणतात, रेडीमेड द्या बाबा, रेडीमेड आम्हाला पोतं द्या, आम्ही ते विकत घेतो आणि टाकतो. ते रेडीमेड खाद्य नाही अवेलेबल. बरं चल, खाद्याचा टॉपिक जाऊ दे, मरू दे. पक्षी कधी आजारी पडन? होय. मग आजारी पडल्यानंतर औषध कुठं आहे मार्केटला अवेलेबल? सगळी जी औषधं आहेत ती बॉयलर पक्ष्यांची आहेत ना. आपली औषधं कुठे आहेत? आपली औषधं नाही आहेत मार्केटला. तर ते आमच्या पुढे एक आव्हान होतं की बाबा, ह्यांची औषधं घेऊन, ह्यांचे सगळं खाद्य घेऊन, ह्यांच्या टेक्निक वापरून प्युअर गावरान कोंबडीला एवढं मोठं करायचं कसं? मग आमचा तिथून टॉपिक चालू झाला की बाबा, पक्षाला खाद्य किती टाकलं पाहिजे, किती ग्राम टाकलं पाहिजे. आता तुला पण कदाचित हा प्रश्न माहित नसेल. मॅच्युअर पक्षी आहे 6 महिन्याचा, त्याला किती खाद्य लागतं रोज? नाही माहिती. हे तुलाच माहित नाही, हे कुणालाच माहित नसन. ज्यांच्या घरी कोंबड्या आहेत ना घरात खेडेगावांमध्ये, त्यांना पण माहित नसन. तो अभ्यास केला पाहिजे
किती एम एल पाणी पक्षाला प्यायला लावला लागन बाबा, ह्याचा अभ्यास केला पाहिजे ना. म्हणजे एमएल मध्ये पाणी वगैरे कधीच कोणी मोजलं मग नसेल. कोटीमध्ये पैसे पाहिजे असतील तर एम चा अभ्यास करावा लागेल. खरंय. जर एखाद्याला हा व्यवसाय करायचा असेल तर कमीत कमी किती जागा अपेक्षित आहे? 1 एकर मध्ये 1 एकर बघ, आता आमचा नाशिकला सगळ्यात मोठा आमचा एक शेतकरी आहे, गणेश दादा म्हणून, नाशिकचे आहेत ते, गाजरेवाडीचे. त्यांना मी मुद्दामून महाराष्ट्राच्या समोर आणलं, कारण सगळेजण म्हणत होते की बाबा हा प्रकल्प करणं नाहीये, शक्य नाहीये, शक्य नाहीये, शक्य नाहीये. आता तुला खोटं वाटेल, प्युअर गावरान म्हणजे हा आहे ना विक्रम होणार आहे आपल्या इंडियाचा. प्युअर गावरान पक्षी मुक्त संचार मध्ये आम्ही 6 एकर मध्ये प्रकल्प केलाय आणि तिथे 1 लाख पक्षी आहेत आमचे मुक्त. ते बघायला मी 1000 रुपये फी ठेवणार आहे आता. खरंच, कारण हे खूप कर्तृत्वाची गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे ती. 1 लाख पक्षी मुक्त संचार मध्ये. इमॅजिन कर ना, बापरे. आपण घरापासून 100 कोणा बोलतो वाटतं काय काय असं. होय. तर त्याच आमच्या प्रोजेक्ट वरती आता काम चालू आहे. 1-2 महिन्यामध्येच तो प्रकल्प पूर्ण होऊन जाईल. अच्छा. आणि मगाशी मी म्हटलं की 50,000 हा व्यवसाय सुरू होऊ शकतो का? तू म्हणताना नाही, नाही, 50,000 नाही, पण कमीत कमी किती भांडवलाची गरज असू कमीत शकते? कमी 5 लाख रुपये तरी पाहिजेत ना आपल्याकडे. बरं. कारण सगळा विषय फिरून फिरून येतो कुठं, क्वांटिटी वरती येतो. जेवढे तुझ्याकडे कोंबड्या तेवढी तुझी अंडी, जेवढे अंडी तेवढे पैसे. आता काही जण मला विचारतात, ते एवढं सांगून पण मला काही जण विचारतात की दादा कमीत कमी किती पक्षांपासून चालू केलं पाहिजे. मी त्याला म्हणतो घे एक कोंबडी मग. बरोबर ना, आणि बघ त्यांची पिल्लं काढून बघ त्यांच्यात खेळत. अरे तेवढा वेळ कुठे आहे? आता माझ्यासारखं म्हणजे माझं जे व्हिडिओ बघणार असतील, व्हिडिओ बघत असतील, त्या कुणाचं वय 24 आहे, 25 आहे, 26 आहे, 27 झाले, 28 झाले, त्यांना घाई नाहीये का? असणार ना. असणार कसं नाही, हायच घाई. लग्न करायचे, पोरं आहेत, फॅमिली आहे का 50 वर्ष झाल्यावर करतो. म्हणजे एक टायमिंगला पण महत्व आहे ना. बरोबर आहे. एवढा सगळा पक्ष्यांचा सांभाळ तू करतोस. आज किती पक्ष्यांचा आकडा आहे तुझ्याकडे? आता जवळ एक 50 लाख. आता ते एक व्हिडिओ खूप माझी व्हायरल झाली होती की 50 माझ्याकडे 52 लाख पक्षी. ते सरांनी मला विचारलं होतं, मी त्यांना असंच फ्रँकली उत्तर सांगितलं. आता त्या व्हिडिओ झाले 6 महिने. आता जवळ आपल्याकडे एक 70-80 लाख पक्षी आहेत आमच्याकडे आता पूर्ण टीमकडे. आणि हे एवढं असण्याचं कारण काय आहे, आज माझ्याकडे 108 मुली कामाला आहेत, ज्या जिल्ह्या वाईज, म्हणजे लातूर जिल्ह्यासाठी वेगळ्या मुली आहेत, साताऱ्यासाठी वेगळ्या आहेत, परभणीसाठी वेगळ्या आहेत, नांदेडसाठी वेगळ्या आहेत, कॉलिंगसाठी त्यांच्या. कारण आफ्टर सर्व्हिस पण खूप महत्वाची आहे ना. जेव्हा मला तू समजा पिल्ला घेऊन गेली, तुला काहीतरी प्रॉब्लेम झाला, मग तू कोणाकडे फोन करणार? मला तर वैयक्तिक तुझ्या संग बोलायला वेळ नाही आता. मग त्यासाठी मी टीम ठेवलेली आहे डॉक्टर लोकांची. महाराष्ट्रामध्ये 108 डॉक्टर आहेत माझे. प्रॉपर मी स्वतः तयार केलेले. कारण जो आपला डॉक्टर जो आहे, जे आता महाराष्ट्रात डॉक्टर आहेत, व्हेटरनरी डॉक्टर, ते बॉयलर पक्ष्यांचे आहेत ना. त्यांना अभ्यास 40 दिवसाचा पक्ष्यांचा आहे, ना की 180 दिवसाचा पक्ष्यांचा. मग त्याच्यामध्ये काही डॉक्टर लोकांनी माझ्यासोबत येऊन काम करून त्यांना अनुभव झाला ना. त्यातले मी सिलेक्टेड 108 लोक ठेवलेली आहेत. संध्याकाळचे 20 मुलं नुसती ह्यासाठीच असतात, तुझा रिपोर्ट घेण्यासाठी. मला महाराष्ट्रामधून 4000 लोकांचा रिपोर्ट घ्यावा लागतो रोजचा. रिपोर्ट म्हणजे काय, की तुझे आज किती पक्षी मेले डेली बेसिसवर घेतो. डेली. रात्री 9 वाजता पूर्ण महाराष्ट्राचा रिपोर्ट माझ्याकडे आलेला असतो. मला रोज रात्री 2 तास लागतात त्यासाठी. रोज कुणाकडे काय प्रॉब्लेम चालू आहे का, कुणाच्या पाण्यामध्ये काय आहे, कुणाचं लसीकरण कधी झालेलं आहे, कुणाला आयुर्वेदिक कोणते काढे टाकायला लावायचे. आता तुला एक उदाहरण सांगतो. एक माणूस होता, आता उन्हाळा चालू होता, अचानक पावसाचं वातावरण झालं आता लेटेस्ट. तर आम्ही पाण्यामध्ये हे टाकायचो, ग्लुकॉन डी, म्हणजे थंड राहण्यासाठी चिंचेचं पाणी, ताक, दही, हे पाणी टाकायचो आम्ही. हा कोर्स चालू होता अख्ख्या महाराष्ट्रात. मी कोर्स सांगितला अख्ख्या महाराष्ट्रातच करतो ना, बरोबर. कारण उन्हाळा चालू होता. सकाळच्या पाणी म्हणजे आमच्या 2 टायमाचं पाणी, सकाळचं संध्याकाळचं. कारण ह्यांचं दिनचर्या कशी असते पक्ष्यांची, सकाळी 6ला बाहेर सोडतो, सकाळी 6 ते 1 वाजेपर्यंत एक पाण्याचा कोर्स होतो, आणि 1 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एक परत पाण्याचा कोर्स होतो. आता ऊन कधी असतं, 1 वाजेपर्यंत असतं. मग त्या पाण्यामध्ये आमचं थंड राहणाऱ्या पाण्यात टाकलं पाहिजे ना, थंड राहणाऱ्या म्हणजे शरीर थंड राहणाऱ्या गोष्टी टाकल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. आता 1 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत आम्ही थोडंसं गरम वातावरणाकडे शिफ्ट होतो. म्हणजे अद्रक लसूणचा काढा टाकणे, त्याच्याने शरीर गरम राहतं ना. बाजरी त्या खाण्यामध्ये जरा थोडी जास्त टाकायची, कारण बाजरीने उष्णता राहते. अशा खूप टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर हे सगळं काही जणांनी रिपोर्टच ना पाठवला. आता रिपोर्ट पाठवला नाही तर त्यांना ते चेंजेस झालेत का नाही झालेत हे माहित नाही. फोन लावले तर उचलत नाही. काही जण करतात तसं काय, आणि ते काय मुद्दाम करतात असं नाही. काहीतरी कोणाच्या घरी प्रॉब्लेम झालेला असतो किंवा काय XYZ. दादा 10 मर झाली हो आज, कशामुळे मेले? अरे बाळा, 10 मर आज झाली ना, त्याचं कारण आज नसेल काय झालेलं, तू हे काहीतरी प्रॉब्लेम 10-15 दिवसा आधीच आहे. मग त्याला आम्ही विचारपूस केली,
तेव्हा असं कळालं की त्यांनी ते दही ताक चालूच ठेवले, आता पाऊस पडलाय तरी. मग सर्दी होणार नाही का? बरोबर. खोकला येणार नाही का पक्ष्यांना? थंडी वाजणार नाही का? जीवच आहे ना. मग त्यासाठी रिपोर्ट लागतो मला. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, दर महिन्याचं एक शेड्यूल वेगळं असतं. पुढच्या महिन्यात शेड्यूल वेगळं होतं. अचानक पाऊस आला तर लगेच मी सांगतो की बाबा नाही, सगळ्या लोकांना पाण्यामध्ये हे टाकायला चालू करायला लावा. मग ते रिपोर्ट घेणारी परत टीम आहे, व्हिजिट टीम आहे. दिनक्रम कसा असतो? तू एवढं लय सगळं खूप बिझी आहे. सांगतोय. मला प्रश्न पडला, खूप बिझी आहे. सौरभ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नेमकं करतो काय काय? नाही, अक्षरशः आमच्या सगळ्या टीमचं एवढं कौतुक आहे ना, मग कदाचित मी तुम्हाला सांगतो, आमची सगळी मुलं 5 तास खूप झालं झोपत असतील. बापरे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपतपर्यंत खूप प्रॉब्लेम चालू असतात. उठले की कारण प्रॉब्लेम नीट करायला आम्ही बसलोय ना. कारण आमच्या भरोश्यावरती माणसांनी कोणी कोणी कर्ज काढलंय, कोणी कोणी आईचं सोनं ठेवलेलं आहे, कोणी कोणी बाहेरून पैसे घेतलेले आहेत, कोणी कोणी अख्ख्या आयुष्याची कमाई लावलेली आहे माझ्या भरोश्यावरती. तर आम्हाला झोपून कसं चालेल? काम तर करावं लागेल ना. त्याच्यामुळं तेवढं सगळं करतो आम्ही, ते व्यवस्थित पार पाडतो. या सगळ्यामध्ये व्यवसायाव्यतिरिक्त सौरभ तपकीर कधी बघायला मिळालाय का? कधीच नाही, कधीच नाही? कधीच नाही. मला क्लब, पब माहीत नाही. मला काहीच माहित नाही मला बाहेरची दुनिया. मला एकच माहिती आहे फक्त बिझनेस, कोंबडी बस. Instagram वरती रील्स येतात की बिझनेसमॅन सोबत फोन चालू आहे. लग्न केलं किंवा तो जर पार्टनर असेल तर कायम त्याचा फोन कानाला लावलेला असतो. मग मागे कोणी असू नाही, दे, मुलगी नाहीतर नसू दे. मुलगी तू पण असंच मी असतं का? मुलगी पण मी तशीच बघणार आहे बाबा, की बाबा माझ्या व्यवसायामध्ये तुला डोकं घालायचं असेल तर. अच्छा. हां, नाहीतर असं ते घरी बसून मग घरी कधी येणार, कधी येणार तसं जमणार नाही आपल्याला. अरे बाप! आणि अशी मिळते? म्हणजे अहो मग? अशा आहेत मुली? हो, किती मुली आहेत, भरपूर अच्छा. मुली आहेत, की ज्यांचे स्वतःचे स्टार्टअप आहेत, स्वतःची करोडची कंपनी आहे. खूप काय, 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 काय केलेलं आहे. आणि ते हे बघ, ते सगळं करायला मला असं वाटतं, की 30 वयानंतर ठीक आहे ना, तेच करायचंय, फिरायलाच जायचंय. पण फिरायला प्रायव्हेट जेटमधून गेलं तर किती चांगलं वाटेल. काय बसनी जायचं फिरायला, पाण्या-पावसाचं, तर ती लाईफ नको ना. आणि कदाचित मला ती सवय लागेल, माझ्या मुलांना ती सवय लागणार नाही ना, हा विचार मी करतो. त्याच्यामुळे ते पुढच्या पिढीसाठी करणं तर गरजेचं आहे. आपलं तर झालंच आता समजायचं. पण पुढची पिढी परत खूप म्हणजे ते हे सगळेच विचार, हेच विचार सगळे पुढे घेऊन जातात, फक्त बाकी काय नाही. मग सौरभ तपकीर सिंगलचा मिंगल कधी होतोय? माझा 2 वर्षांनी प्लॅनिंग आहे अजून, 2027. 2 वर्षानंतर आपल्याला खायला मिळणार आहे. करेक्ट? हां. चला पुन्हा आपल्या विषयावरती येऊयात. तू म्हणालात की 52 लाख पक्षी आता होते. 70 लाखाहून अधिक असतील 70 आता. लाखांहून. मग एवढ्या सगळ्या पक्ष्यांमधला एक पक्षी आजारी आहे. हे कसं ओळखायचं? आणि महत्त्वाचा प्रश्न माझा असा आहे, की आज सौरभ तपकीरचं यश लोकांना दिसतं. पण मागच्या 7 वर्षात, 8 वर्षात त्यांनी अपयश सुद्धा बघितलं असणारच आहे. 100% 100% व्यवसाय म्हटलं की यश आणि अपयश सोबतच आहे. ते दिवस कसे होते? मला मला मुळात यश ऐकायचंच नाहीये. मला अपयश ऐकायचंय. अपयश म्हणजे असं होतं, 2021ला मी खूप मुश्किली रडत-घडत 10,000 पक्षी तयार केले होते. हं. आणि लसीकरण हा टॉपिकच माहीत नव्हता मला. लसीकरण असतं. लसीकरण म्हणजे खूप बेसिक गोष्ट आहे हां. तुला ते क्लिअर करतो पहिले. लसीकरण म्हणजे काय आहे, की कोंबड्यांना जे रोग येतात, ते लसीमध्ये असतात अर्धवट मेलेले. म्हणून त्या लसीकरणाला लिहिलेलं असतं लाईव्ह स्टॉक म्हणून. बरं. म्हणजे लाईव्ह बॅक्टेरिया असतो तो. हं. म्हणजे जे जंतू पुढे जाऊन पक्ष्यांना येणार आहेत, हं. ते जंतू आपण पक्ष्यांच्या बाटलीत असतात ते. ते बाटलीत आपण पाण्यात टाकायचं आणि ते पक्ष्यांना ते प्यायला लावायचं. हं. तर त्याला मग खूप मोठी प्रोसेस आहे. म्हणजे तुला शॉर्टकटमध्ये सांगितलं. तर ते पक्षी पाणी पितो, ते जंतू त्या पक्ष्याच्या आतमध्ये जातात आणि आपल्या शरीरामध्ये गुड बॅक्टेरिया असतो ना, हं. तर ते काय करतात, त्या संग फाईट करतात आणि ते जंतू मरून जातात. कारण ते जंतूच वीक असतात. हं. पण आपल्या पक्ष्यांना सवय राहते ना, की जंतू आले, मारलं, मी जिंकलो. हं, हं, हं. मग त्यांना ते कॉन्फिडन्स असतो. हं. आणि जे शेतकरी लसीकरण करतच नाही, त्या म्हणजे तसं मी पण नव्हतं केलं. ते जर्म जर आले, तर पक्षी म्हणतोय काय नवीन काय बाबा हे? नवीन आलं ना काहीतरी. बरोबर. आणि त्याला खेळायचं कसं, लढायचं कसं, त्या जंतूला आपल्या शरीरातून काढायचं कसं बाहेर, हे पक्ष्यांना कळत नाही. नाही आणि अख्खे पक्षी मारतात. म्हणून तू गावाकडे पण ऐकलं असशील, की रोग आला आणि गावातले सगळे पक्षी मेले. होय. त्याचं कारण हे लसीकरणच माहीत नाही. तसं मला पण नव्हतं माहीत. हं. मला 2 वर्ष लागले 10,000 पक्षी तयार करायला आणि 2 महिन्यात पक्षी मेले. पण आमचा रेकॉर्ड आता असा आहे, बर्ड फ्लू माझा व्यवसाय चालू झाल्यानंतर ह्या वर्षी पण आला होता आणि 2021ला एकदा आलता. आणि मध्ये पण आधी चालूच असतात छोट्या-मोठ्या गोष्टी. पण आमचा रेकॉर्ड आहे, पक्षी मेले नाही. हं, हं, हं. नाही मेले पक्षी. कारण माझं जेव्हा सगळं जे पक्षी मेले होते तेव्हाची तुझी अवस्था काय होती? बेकार शेवटी होते. आपण जे सांभाळतोय पण एवढं. कसं होतं, तुला एक गोष्ट सांगतो, जो माणूस शून्यातून वर आलेला असतो ना, हं.
त्याला कधी तू परत खाली नेऊन शून्यावरती ठेव. आता तुला माझं उदाहरण सांगतो. आता मी आणि माझ्या संग अजून पोरं असतील. तुम्हाला परत आता मला बाकीच्यांचं माहित नाही, पण माझं वैयक्तिक सांगतो. तुम्हाला परत 0 करून टाक. मी तुला 2-3 वर्षांनी परत येऊन भेट. मी परत काहीतरी झालेलं असणार. कारण ते कारण स्वतः मी ते एम्पायर तयार केलंय ना. मला माहिती मला ते रेडीमेड नाही भेटलेलं कोणती गोष्ट, की बाबा येऊन बसवलंय मला खुर्चीवरती या. ते मी तयार केलेलं आहे. त्याच्यामुळं तो दिवाळीमध्ये आपण किल्ला बांधतो. तो पडल्यानंतर परत बांधायची तयारी असते आपली. त्याच्यामध्ये काय जिद्द एवढं कुठून एकवटतो तू? कारण तुला सांगितलं ना, की आता जिद्द म्हणजे मला तर स्वतःची आहेच. पण माझ्या संग जी टीम आहे ना, आता मुलं जी आहेत, तर त्यांना परिचय नाहीये बरं. कारण ती पडद्यामागची मुलं आहेत सगळी. त्यांच्यामध्ये पण खूप जिद्द आहे. आणि कसं आहे शिवाजी महाराजांनी पण बघितलं ना, तू तेच केलं ना. माझे सरदार होते. आता तुला एक उत्तम उदाहरण मला मी प्रत्येकाला सांगत असतो ते. आता तानाजी मालुसरे आपले सरदार होते बरोबर. सुभेदार. तर कोंढाणा किल्ला जिंकायला गेले. तिथं मावळे हारून परत जायला लागले होते. त्यांनी ते परतीची दोरच कापून टाकले ना. पर्याय एकच होता, जिकायचं किंवा मरायचं. आणि जिंकला ना गड तो. तर असं स्वराज्य उभं राहिलेलं आहे आपलं. आणि माझ्याकडं पण मी तसं तानाजी मालुसरेंसंग तुलना करणं म्हणजे खूप चुकीचं आहे. पण त्यांची तुलना नाही होऊ शकत कधी. पण माझ्यासाठी तर ते माझे तानाजी मालुसरे आहेत बाबा. माझ्यासाठी तरी. एवढी मुलं रोल मॉडेल जिद्दी ठेवलेलं आहेस तू. हो आहेत. तुलना नाही, पण रोल मॉडेल आहेत तुझे आहेत, ते. आहेत, आहेत, आहेत. पण त्याचा तर पोल्ट्री व्यवसायासाठी काही स्कीम असतात का? खूप मोठ्या-मोठ्या स्कीम आहेत. याची लोकांना माहिती आहे? खूप ते नाही माहिती. तर मी तेच म्हणत होतो, की आता मी पण तेच काम करतोय, की गव्हर्नमेंटचे कोण चांगले अधिकारी जर मला भेटले किंवा मोठ्या लोकांपर्यंत ही जर आता गोष्ट चाललीच आहे आणि त्याच्यावरती काम पण चालू आहे माझं. मी तेच सांगत होतो, की एवढे चांगले-चांगले शेतकरी आहेत, पण त्यांना योजनांचं काही नॉलेज नाही. आणि मला स्वतःला वैयक्तिक मी आत्तापर्यंत एकही योजना नाही घेतली तर. खूप मोठ्या-मोठ्या योजना आहेत त्याच्यामध्ये. पण गव्हर्नमेंट सरकार पण एवढं चांगलं काम करतंय आणि आता महायुतीचं सरकार तर खूप स्ट्राँग आहे. खूप चांगलं-चांगलं काम करते, पण आमच्या सारख्या लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचतच नाही ना. तुला आणि माहित असलेल्या अशा कुठल्या स्कीम्स आहेत ज्या पोल्ट्री व्यवसायासाठी उपयोगात येऊ शकतात? खूप मोठ्या-मोठ्या आता तुला किमती बोलतो डायरेक्ट 50-50 लाख रुपयापर्यंत गव्हर्नमेंट कर्ज कर्ज देतं. बरं. हे पोल्ट्री फार्म टाकायला 50 लाख रुपयापर्यंत. हं. आता गव्हर्नमेंट जर 50,000 जर हा कुक्कुटपालनचा व्यवसाय चालू झाला असता, तर गव्हर्नमेंटनी 50,000 रुपये दिले असते ना. 50 लाख रुपये कशासाठी देतंय? त्यांना पण कळतंय, की लोकांची जमीन आहे, त्यांना शेड बांधायचंय, खाद्याचा खर्च आहे, परत त्याला अ, बाकीच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मोठी अमाउंट देतंय. पण ती भेटणाऱ्यालाच भेटली पाहिजे एवढंच माझं एक म्हणणं आहे. म्हणजे असं पण असतं कोणी घेतंय त्याच्या नावाखाली? म्हणजे यात पण फ्रॉड होतो? आता काय एवढी मला त्यातली आयडिया नाही, पण माझं एकच म्हणणं आहे, की जो खरं-खरं करतो त्याला भेटली पाहिजे ती स्कीम. बरोबर, बरोबर. आणि त्याची काही प्रोसेस वगैरे माहिती आहे त्याची तुला? बात नाही माहीत ना मला. आता ती त्याच्यामुळेच तर मी म्हणलं, की आता मी तुला सांगितलं ना, माझं त्याच्यामुळेच काम चालू आहे, की गव्हर्नमेंटचे कोण जर चांगले अधिकारी जर भेटले, तर हां, नक्कीच वेगळा अजून त्याच्यामध्ये काम नक्कीच चांगलं होऊ शकतं अजून. जर व्यवस्थित एवढे आता एवढे सगळे शेतकरी माझ्याकडे आहेत. तर प्रत्येक शेतकऱ्याला जर आज व्यवस्थित अ, अजून कर्ज काढून दिलं, अजून अनुदान दिलं त्याच्यामध्ये, सबसिडी दिली, तर नक्कीच अजून ही माणसं अजून काम करतील ना. बरोबर आहे. आज तू व्यवसाय सुरू केला हा आणि तू त्याचं ब्रँडिंग केलं. हं. खूप लोकांचा मुद्दाच हा असतो, की लोकं व्यवसायात तर उतरतात. व्यवसाय चांगलाही चालतो. ब्रँडिंगमध्ये कमी पडतात. नाही एक ते आता तुला सांगतो हा टॉपिक चालू कुठून झाला. मी अंडी पहिले हे काढायचो. आता मला काय आमच्या खानदानात कोण बिझनेसमॅन नाही तर बाबा कोणाकडून शिकलो आणि केलंय. ते सगळं मला असंच अनुभवातूनच कळालं. मी मोकळी अंडी घेतली. आपली भरली, गेलो द्यायला. तर ती बाई मला विचारायला लागली ना, "कोंबडीचंच आहे का? खरं आहे का? तुझ्याच कोंबड्यांनी पाळलेलं आणलेत का? खराब झालेलं नाही ना? कधी पॅकिंग केलेलं आहे?" मग तिथं सगळ्या गोष्टी ते मला प्रश्न चहाच्या पाण्यात बुडवून दिलेली पण हां, काहीतरी. तशी आहेत का? म्हणजे भरपूर गोष्टी मला त्या ऐकाव्या लागायच्या. मी म्हणलं याला काहीतरी आपल्याला आपलं बनवावं लागेल. मग तेव्हा कंपनी चालू झाली. तेव्हा मग ते बॉक्स बनवले मी. त्या बॉक्समध्ये आता आता बॉक्स घ्या हातामध्ये. त्या बॉक्सवरती अंड ओरिजिनल आहे कसं? ओरिजिनल ओळखायचं कसं? ते लिहिलेलं आहे. हं. हां, लिहिलेलं आहे कसं त्याच्यावर. ओळखायचं पण? अंड फोडलं ना, हं. अंड फोडलं की त्याच्यामध्ये बल्क निघतो. हो. तो डार्क कलरचा असला की ओरिजिनल अंड. तो जर ओके. फेंट कलरचा असला तर ते डुप्लिकेट अंड असतं. हे मी बरोबर. बॉक्सवरती मेन्शन केलंय माझ्या. गुड. दुसरी गोष्ट ते ओरिजिनल ओळखायचं कसं ते पॅकिंग डेट, सर्टिफिकेशन, फूड लायसन्स, परत त्याच्यामध्ये प्रोटीन किती, काय किती. त्याच्यामध्ये झंझट राहिलीच नाही ना. उलट लोकं आता म्हणतात नेचर बेस्डचा बॉक्स आहे का? घेऊन टाका अंडे. मग एक विश्वास तयार झाला ना तो. बरोबर कारण आहे. मी सोशल मीडिया पुढं आणि माझ्या स्वतःच्या Instagram आणि YouTubeवरती मी जे टाकतो व्हिडिओ, ते त्याचं कारणच ते.
की बाबा लोकांना कळायला पाहिजे की आम्ही नक्की करतोय काय. आणि आज जो 20 रुपयाला अंड विकत घेतो ना माझं, त्याला अभिमान आहे की बाबा आम्ही ह्यांचं अंड खातोय. कारण प्रत्येक माणसाला खाणाऱ्याला माहिती आहे जवळून की सौरभ जे कोंबडी पालन करतो, ते त्याच्यामध्ये 1 महिन्यापासून 6 महिने त्या पक्षाला वाढवायचंय. त्याच्यानंतर त्याला सगळं आयुर्वेदिक गोष्टी पाजतोय, औषधांचा वापर करत नाही. त्याच्यानंतर फ्री रेंजमध्ये पाळतो. आणि एक तुला मी स्पष्ट सांगतो, आमची कोंबडी शेणावरती जाऊन उकरून खातीये. व्यायाम करून खाते ती. आता ते कोंबडी तुम्ही असं आयतं खायला त्या कोंबडी खात नाही. उधरूनच खाते ती. व्यायाम करूनच खाते. तर ते व्यायाम करून, करून, करून त्याचं शरीर उकरून, उकरून बळकट बनतं. बरोबर ऊन, आहे. वारा, पाऊस खाते. त्याच्यामुळे ते अंड तेवढं महाग आहे. भारी आहे. पण तेच ना, जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांनी ब्रँडिंग कसं करावं, मार्केटिंग कसं करावं? गाव लेव्हलला मार्केटिंग तितकं पोहोचलं नाही नाही असं त्यासाठी मला तर तरी शहरात यावं वाटतं. लागेल ना. गावाकडे राहून ब्रँडिंग नाही होऊ शकत. आता मी बघ ना, आता नशीबवान आहे मी, की माझा जन्म झाला हिंजवडीमध्ये. हिंजवडीमध्ये. अजिबात. हिंजवडी म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं आय-टी नगर म्हणजे हिंजवडी. हिंजवडी. बरोबर? हम्म. तिथं माझा जन्म झाला. त्याच्यामुळे मला पुणे जवळ आलं. आणि तुला सांगतो अजून एक मला स्पार्क कधी लागला, की ब्रँड कधी कसा केला पाहिजे. तुला सांगितलं ना मगाशी मी, की ज्ञानेश्वर बोडके म्हणून त्यांच्याकडे मी कामाला होतो. त्यांनी एवढं भारी हे Flipkart वगैरे हे सगळं आता आलंय. त्यांचा तेव्हा ॲप होता. आणि त्या ॲपमधून ते भाजीपाला शेतीतून काढून म्हणजे त्यांचं काम बघ, ऑर्डर आली, ऑर्डर बघून शेतातला माल काढायचा आहे. माल शेतामध्ये आहे, शेतामधून काढायचा आहे. तो माल भरायचा आणि तो माल भरून जाऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा. द्यायचा. असं त्यांचं काम होतं. मी म्हणलं यायला राव चांगलं केलं तर माणूस. आणि त्यांच्याकडे डिलिव्हरीला मी कामाला. त्याच्यामुळे माझ्याकडे सगळे डिलिव्हरी लिस्ट माझ्याकडं. चांगली चांगली लोकं माझ्याकडे. ते म्हणायची मग माझ्यासारखीच, की आपल्याला अंडे पण भेटेल का? मग तिथून खरं व्यवसायाला अजून मला चालना भेटली, की नाही बाबा हे काम पोचू शकतं. आणि ब्रँड बनवायचं कारण काय ठरलं माहिती आहे का? कारण माझ्याकडं जवळ 2 तासाच्या अंतरावरती मुंबई आहे आणि 1 तासाच्या अंतरावरती पुणे. आणि महाराष्ट्रामधलं पुणे आणि मुंबई शहर मला 2-2 तासाच्या अंतरावरती जर आहे, तर मी अख्ख्या महाराष्ट्राच्या अंडी कोंबड्या विकू शकतो. बरोबर आहे. हा मला विश्वास ऑलरेडी होता. आणि तेच करत, 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 करत अजूनही माल कमी पडतो. नाही पूर्तता होऊ शकत त्याची. एवढी पक्षी असूनही. एवढी मागणी आहे. आता तुला सांगतो 2010 सांगितलं ना मगाशीच मी. 2014ला लोकसंख्या सांगितलं. आणि 2025 ची लोकसंख्या, आता 24 ची लोकसंख्या. आता आपला आकडा 108 कोटी लोकांचा आहे नॉन व्हेजिटेरियनचा. 108 कोटी. जोक आहे का? जोक नाहीये. खूप मोठा आकडा आहे. पण आणि आणि माझं एकच म्हणणं आहे, आमच्या मार्केटिंग टीमला माझं एकच म्हणणं असतं दरवेळेस, आपलं सोनं आहे ते सोनारापर्यंत पोहोचवायचं. तुम्ही भंगारवाल्याला विकायला जासाल तर पार त्याला वाटोळं जाणार त्याचं. सोनं सोनाराकडेच गेलं पाहिजे ना. तेव्हा त्याचा हिशोब तोळ्यामध्ये घेणार. करेक्ट आहे. आता किलोमध्ये कोणी भंगार उचलतंय मग? गावरान कोंबड्यांना आजार कुठले कुठले उद्भवतात? अरे सगळं माणसांसारखंच असतं. काय असं वेगळं नाही. आता आता बेसिक गोष्ट आहे. पाऊस पडतोय, पडद्यावर घेतला पाहिजे ना पटकन. पडदा घातला 2 तास पाऊस आतमध्ये शिरून तर पक्षाला सर्दी होणार नाही का? मग सर्दी झाल्यानंतर परत मग औषधं आली. मग तू पडदाच नीट घेतोय. कडुलिंबाच्या पाल्याचा धूर करतोय तुझ्या शेडमध्ये. बरोबर? आयुर्वेदिक गोष्ट रे छोट्या-छोट्या. परत आम्ही एक बंब पेटवतो. त्याच्यामध्ये ड्रम, त्याच्यामध्ये दगडी कोळसा वगैरे टाकतो. रात्रभर डिझेल टाकून तो चालू थोडासा. शेडमध्ये गरम वातावरण. आता बेसिक काळजी कळत नाही काही. बेसिक काळजी आहे. ही बेसिक काळजी घेतली तर कशाला आजारी पडत? आता त्याच्यानंतर तुला सांगतो, की पाऊस आला, पक्षी बाहेर असतात बरोबर? आता काय 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 करतात, ते खाद्य तसंच भिजत दिलं, तर परत त्यांना म्हणजे आपणच ते म्हणतो ना, आपणच ते त्रास करून घेतो, परत आपणच शोधत बसायचं. त्याच्यामुळे बेसिक आता सकाळी जो माणूस योगा करतो, जो सकाळी माणूस गरम पाणी पितो, जो माणूस चांगलं खाणार आहे, तो कशाला आजारी पडेल? त्याचं तसंच त्यांचं पण आहे. चांगलं पाणी टायमिंगनुसार सगळं असलं तर आजारीच पडत नाही. मरायची इच्छा कोणाला आहे? कोंबडा पकडा गेला तेवढा पळतोय पुढं. कशाला त्याला मारायचा तो म्हणेल ना, "जरा मला मारून टाका." मग तो न पळता मारून टाकतो. म्हणजे आपण किती भंगार असन मॅनेजमेंटमध्ये. ज्यांचं मॅनेजमेंट भंगार आहे त्यांचं पोल्ट्री फार्मचं कामच नाही. ह्याला खूप सतर्क माणूस पाहिजे. टाईम टू टाईम काम येते. तुला उठून कधी पण चालणार नाही. पक्षी 6ला उठतो ना, तुला 6ला उठायला लागेल ना. पैसे तर तुला मेहनत पण आहे. बघ तू पक्षी 6ला बाहेर सोडले पाहिजे कारण सकाळच्या 10ला. म्हणजे अशा बारीक गोष्टी आहेत त्या. हवामान बदलाचा किती फरक पडतो? आपण बघतोय मे माणसांवरती पडतो. आता जेव्हा वातावरण बदलतं तेव्हाच हॉस्पिटल फुल गज भरलेले असतात ना. जेव्हा उन्हाळा 3 टाइम पडतात पक्षी आजारी, तुला सांगतोय मी बेसिक.
उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाताना जो वातावरण बदल होतो, सकाळी कडक ऊन, रात्रीचा पाऊस पडलाय, टेम्परेचर बदललं ना. सकाळी टेम्परेचर किती होतं बातम्यांना, 35 डिग्री टेम्परेचर, 35 डिग्री टेम्परेचर, रात्री धापधाप पाऊस पडलाय, टेम्परेचर रात्री 20 वरती, मग 15 डिग्री टेम्परेचर हल्लं, गरमचं थंड म्हणजे गरम होतं तर अचानक थंड झालं, थंड होतं तर अचानक गरम झालं, वातावरण बदललं तर माणूस पण आजारी पडतो. तसं पक्षी पण पडतात. तू मगाशी म्हणाला की सगळं मी आयुर्वेदिक औषधं पक्ष्यांना देतो, पण तुला सांगतो रुटीन थोडंसं. हा, हा. सोमवारची आमच्या पाण्यामध्ये हळद असते. हम्म, हळद. हम्म, आमचं मंगळवारी पाण्यामध्ये गुळ असतो, गुळ. बुधवारी आमच्या पाण्यामध्ये खायचा तांबूचा चूना असतो ना, चुना असतो कॅल्शियम वाढण्यासाठी. त्याच्यानंतर तुला हे माहिती आहे अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर चिंचेचं पाणी, ताक, त्याच्यानंतर हे आपलं ते गरम मसाला म्हणतात बघ त्याला, खडा मसाला सगळंच असतं, लवंग बिवंग सगळं, ते पाकिट भेटतात 10 रुपयाला, ते उकळतो, त्याचं पाणी पाण्यामध्ये. हे आयुर्वेदिक गोष्टी आहेत, हे टाकल्यानंतर तेच पक्ष्यांना. हा, दुसरं काहीच नाही वेगळं काय. तसं ब्रॉयलरला वॅक्सिनेशन असतात, तसे गावरांमध्ये हे बघ आपला टॉपिक चाललाय अँटीबायोटिक वॅक्सिन. तू पण घेतला ना, तुझ्या जन्माला तेव्हा तू वॅक्सिन घेतलं इथं खांद्याला. तुला तर माझ्याशी सांगतो, जेव्हा जुन्या काळी 40-50 वर्षापूर्वी जशा कोंबड्या मारायच्या ना, तशी माणसं मरत होती चिकनगुनिया रोगाने, मग पोलिओनी, मग लस काढली, खांदा दिलेली आपल्याला, आपल्याच आईवडिलांनी लहानपणीच लस दिलेली. लसीकरण हा टॉपिक वेगळा आहे आणि अँटीबायोटिक हे टॉपिक नाही, अँटीबायोटिक वेगळं झालेच, पण मुळात लसीकरण केलं पाहिजे. लसीकरणाचा इफेक्ट कुठंच होत नाही. आता कोरोनाची लस घेतली नाही का आपण, लस घेणं वेगळं आणि अँटीबायोटिक घेणं वेगळं. आता पॅरासिटामॉल तू गोळी खाते, ते काय अँटीबायोटिक आहे. अँटीबायोटिक म्हणजे काय, ती गोळी खाल्ल्यानंतर तुझ्या शरीरामधले त्याला आता आपल्या शरीरामध्ये 2 गोष्टी असतात, बॅड बॅक्टेरिया, गुड सेल्स आणि बॅड सेल्स, बरोबर. म्हणजे आपण अँटीबायोटिक जेव्हा टाकतो ना, म्हणजे बॉडीज असतात, तर जेव्हा आपण गोळी खातो तेव्हा त्याला कोणते ना कोणते मारणं. आता जो काही बिनमोकार जो गोळी खात बसल, तो म्हणतो इम्युनिटी पॉवर कमी झाली, लगेच आजारी पडतंय, कारण त्याला स्वतःची शक्तीच नाही राहिली ना. आपण काय करतोय, गोळी खातोय, आपल्या शरीराला सवय लावून गेली, गोळी खाल्ला तरच जिवंत आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदिक देतो आम्ही सगळ्या पक्ष्यांना पाण्यामध्ये, आणि गरज पडली तर एखाद्या पक्षाला साईडला काढून मग पाज ना, पण ते एका पक्षाची शिक्षा अख्ख्या पक्षांना कशासाठी. अच्छा, तू मगाशी म्हणाला की आमच्या शेडमध्ये अजिबात वास येत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या पाळतो पण कोंबड्यांचा वास नसतो, आणि मुळात बऱ्याचदा हाच मुद्दा असतो ज्यामुळे कुक्कुटपालनाला विरोध केला जातो की खूप वास येतोय वगैरे वगैरे. मग यावरती तू काय उपाय काढलाय, तुझ्याकडे काय उपाय? फवारणी. आता तुला सांगतो, फवारणी पण आहे आमच्याकडे. आम्ही निलगिरीचं तेल माहिती तुला? हो माहितीये. त्याची फवारणी करतो शेडमध्ये. कापूर माहितीये. त्याची फवारणी करतो. त्याच्यानंतर नीम तेल असतं, त्याची फवारणी करतो. तंबाखूचं पाणी बनवायचं, गरम तंबाखू जे असतं, टबॅको टाकायचा, ते गरम करायचं, त्याचं पाणी येतं, ते पाणी फवारतो. काँग्रेस गवत माहिती का आपल्या वावरात येतं, त्याच्यावरती कीड लागलेली बघितली कधी? नाही. त्याला कीड नाही लागत ना. कीड आपलं कोणत्या पण झाडाला कीड लागते, नसेल लागत ना, लागतच नाही म्हणून ते येतं ना एवढ्या जोरामध्ये काँग्रेस गवत. ते काँग्रेस गवत पण आम्ही उकळून त्याचं पाणी बनवतो, ते पण फवारणी करतो शेडमध्ये. ते फवारणीचा असर असा होतो की शेडमध्ये जे कोंबड्या आहेत त्यांना पण आयुर्वेदिकपणा राहतो, पक्ष्यांना चकाकी राहते, आणि त्या वासांमुळे माशा येतच नाही पोल्ट्री फार्म मध्ये. माशा पण नाही आमच्या पोल्ट्री फार्म मध्ये. बापरे, वास नाही, माशा नाही, काहीच नाही. कमाल आहे. कारण आपलं जे शेड आहे ना, ते शेड घाण कधी होणार की विष्ठा करून घाण होतं ते, बरोबर. तर विष्ठाच पक्षी बाहेर करतो ना, विष्ठा करतो तर ते रात्रीची करतो फक्त एकदाच, आणि त्याच्या खाली तूस असतो, तो तूस पण आम्ही बदलून टाकतो वासल्यानंतर, मग तूस पण महिन्याभराने बदलतो आम्ही. तू मग सांगितलं अंडी विकून पिल्ल विकून आपण यातून उत्पन्नाचा स्रोत आहे, खत पण विकलं जातं ना ह्याचं? कोंबडी खत. कोंबडी खत सगळ्यात महाग खत. आता आम्ही तर खत नाही विकत, कारण आमचा पोल्ट्री फार्म हा फ्री रेंज आहे ना, तर आम्ही बाहेर झाडं लावतो, शेवगा, ड्रमस्टिक्स लावतो आम्ही. कारण शेवगाचा पाला कसा असतो, तर ते एक तुला स्टोरी सांगतो की मी बाहेर जे मुक्त संचाराचं करतो ना, आता आमचं शेड असतं समजा 2 गुंठ्यामध्ये, तर त्याच्या बाहेर 20 गुंठे जागा असते मोकळ्या पक्ष्यांना खेळायला, त्याच्यामध्ये आम्ही उकिरडा वगैरे करतो. त्याच्यामध्ये मी झाडांची निवड करताना मी निवडलं झाड ते म्हणजे शेवग्याचं, कारण त्याच्यामध्ये खूप कॅल्शियम. आता कॅल्शियमच मी सारखं, शेवग्यामध्ये सगळंच आहे. माणसांची 90% गोळ्या शेवग्याच्या पावडर पासून बनतात. शेवग्याचा पाला असतो ना, त्याचा मोरिंगा पावडर म्हणतात त्याला, त्याच्यापासून आपल्या औषधं बनतात. म्हणजे एवढा तो पाला स्ट्रॉंग आहे, दुधापेक्षा जास्त कॅल्शियम त्याच्यात आहे. हो,
आता कॅल्शियम म्हणजे मी कॅल्शियमचंच नाव का घेतोय दहा वेळा, कारण कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात मोठा टॉपिक आहे कॅल्शियम. कारण आपल्या कोंबडी काय देते? अंड देते, अंड. आता त्या अंड तयार होण्यासाठी कोंबडीला शरीरातलं कॅल्शियम जातं. आता तुला माहिती आहे का कोणत्या कोंबडीचं कॅल्शियम कमी जास्त आहे? नाही. तर ज्या कोंबडीचं कॅल्शियम कमी आहे, ती कोंबडी स्वतः जाऊन शेवग्याचा पाला खाते. मग ती काय झाडा जाऊन खाते का आता? हम्म. झाडातून जायची खायची गरज नाहीये. पाला शेवग्याचा पिकतो, तो हम्म. पिवळ्या कलरचा होतो हम्म. आणि तो पाला हवा येते, हवा लागला तो पडतो. पाला खाली पडतो. मग अंगणामध्ये आपल्या शेवग्याचा पालाच पाला आहे. हम्म. कोंबडं अंडे देते कोंबडी. ज्या कोंबडीला वाटतं किंवा माझ्या शरीरातलं कॅल्शियम कमी झालंय, हम्म. ती स्वतः जाऊन पाला खाते. कुत्रं पोट दुखतंय जाऊन गवत खातं ना? हम्म. खातं का नाही गवत? पोट दुखतं, जे कुत्रं पोट दुखतं त्याचं कुत्रं गवत खातं जाऊन. तसंच आपली कोंबडी पण आहे. तिला प्राण्यांना स्वतःचीच अक्कल भरपूर आहे, पण आपण तिथं आपला शहाणपणा जर केला तर वाटोळ होतंय मग. आणि त्याच्यामुळं पक्ष्यांना मुक्त ठेवणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. त्यांना स्वतः स्वतः सगळं कळतं. शेवटचा मुद्दा, 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, सगळं झालं. कॉस्ट कटिंग कुठे कुठे होतं? होऊ शकतं? कॉस्ट कटिंग म्हणजे तुला सांगतो आता, शेड बांधायला तुला मागे सांगितलं ना, शेड बांधायला आपल्याला जवळपास 1-1.5-2 लाख रुपये तरी पाहिजेत. पक्षी घ्यायला 1-2 लाख रुपये आणि 5-6 महिने आपल्याला कुणाला भीक मागायला द्यायचं का खाद्यासाठी? एखादा लाख रुपये त्याला ठेवायचे आपल्या जवळ. म्हणजे 5-6 महिने तक नको. आणि एकदा कोंबडी अंडा द्यायला चालू झाली, आपल्याला प्रॉफिट आहे तिथून पुढं. खायला टाका, अंडी घ्या. खायला टाका, अंडी घ्या. जुन्या काळचे लोक म्हणायचे एटीएम कार्ड आहे, बकऱ्या, कोंबड्या. एटीएम कार्ड आहे ना, कधी पण त्यांना स्वाईप मार, पैसे. बरोबर आहे. एवढं सगळं आहे आणि म्हणूनच आज तुम्हा सगळ्यांना माहित झालंच असेल की सौरभ तपकीरचा कोटींची उलाढाल काय, करेक्ट? म्हणजे आणि ती माझी एकट्याची नाही म्हणू शकत आपण. त्याच्यामध्ये म्हणजे सर्व Teamwork. शेतकऱ्यांचीच आहे आमच्या ती. टीम वर्क आहे. शेवटी हो. एकटा व्यक्ती नाही करू शकत, तो नेतृत्व करू शकतो. शेवटी मागे असणारे लोक. मी तुला सांगतोय ना, त्याला आता point इथं करतात. कॅमेरा पुढे चेहरा तरी माझा असला, तर ह्याच्या मागे खूप लोक आहेत. खरं. आमचे पार वॉचमॅन पासून तर सगळीच लोक आले ना त्याच्यामध्ये. आणि तोच व्यक्ती असतो ज्या आपल्या मागे असणाऱ्यांना पण पुढे घेऊन जातो 100%. आणि त्यांचं नावही काढतो. म्हणजे आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत की मी एकटाच करता गर्वित आहे, माझ्या मागे कोणी नाही, अशी म्हणणारी सुद्धा आहेत. पण सौरभ तपकीर हे मान्य नाही, करतो नाही, तसं आणि मी नाही ते मान्य पुढे करू घेऊन शकत. चालतो. ही 100%. अभिमानाची गोष्ट आहे आणि भारी गोष्ट आहे. 17 वर्षांचा पोरगा याच्यात उतरतो, 21व्या वर्षी मुख्य स्रोतात येतो आणि आज 25 वर्षांचा आहे. कोटींची उलाढाल आहे आणि जसं मगाशी म्हणाला सौरभ, सिंगल आहेस, मिंगल व्हायला तयार आहे. पुढच्या 2 वर्षात तो मिंगल होतोय. तुमच्यापैकी जर कोणी असेल आणि मी सगळ्यांना सांगते, जर कोणी त्याच्या व्यवसायामध्ये लक्ष घालणार असेल तर कृपया त्याला कॉन्टॅक्ट करा. चालेल? नक्की 100%. बाकी तुला कसं वाटलं गप्पा मारून? खूप छान वाटलं मला. आणि तुमच्यासारखे असले जे माध्यम आहेत, आता तुमचे पण जवळपास 1 मिलियनच्या जवळपास फॉलोअर्स होत आलेत, बरोबर? करेक्ट. तर ह्या असल्या तुमच्या टॉपिकमुळं जे शेतकरी लपून राहिलेले आहेत, आता मी लपून तर नाही राहिलो समजा, पण मी पण काहीतरी लपूनच होतो ना. कधी काळी. कधी काही लपूनच होतो मी. आणि आज सोशल मीडियाचा वापर आपण बघतो की काय कुठं-कुठं चाललेला आहे. पण हा जर असा जर टॉपिक तुम्ही जर करत असाल, तर ह्याच्यामुळे मलाच नाही, तर आमच्यासारख्या भरपूर शेतकऱ्यांना मदत होते ना ह्याच्यामध्ये. आणि मुळात आमचा हेतू पण तोच आहे. आम्ही बिझनेस भारी हा पॉडकास्ट याचसाठी सुरू करतो. ही सिरीज याचसाठी सुरू करतोय. जे असे कुठले व्यावसायिक आहेत ना, जे दबून राहिलेले, जे मागे राहिलेले, त्यांना प्लॅटफॉर्म हवाय किंवा त्यांना पुढे यायचंय, लोकांपर्यंत पोहोचायचंय, की मी असं काहीतरी आणि खूप छान-छान व्यवसाय करणारी लोक आहेत हो. आपल्या आजूबाजूला. हो, युनिक काहीतरी करत असतात. हो. ज्यांना प्लॅटफॉर्म नाही मिळत आहे किंवा सोशल मीडिया आहे, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे कोणाला माहित नाहीये आज बऱ्यापैकी लोकांना. तर त्यांच्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय, की बिझनेस भारीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचू शकता. नक्कीच. आणि याचा पहिला गेस्ट तू होता, पहिला पाहुणा आमचा तू होता. खूप भारी वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि मुळात कुक्कुटपालन हा व्यवसाय आत्तापर्यंत लोकांसाठी छोटा होता, पण ज्यावेळेस ती लोकं सौरभ तापकीरला बघतील, त्यावेळेस त्यांना हा व्यवसाय अजिबातच छोटा वाटणार अजिबात नाहीये. नाही. हे आमच्या टीमचं सगळ्यांचं कर्तृत्व आहे, की त्याला बघून कोणच म्हणणार नाही, की बाबा हे छोटा व्यवसाय म्हणून. करेक्ट, करेक्ट. आणि त्यामुळे तुझ्यामुळे आज तुझ्यासारखे कित्येक तरुण आहेत, जे या व्यवसायामध्ये कित्येक वर्षांपासून होते. त्यांना पण एक नवी ओळख मिळतेय. त्यामुळे खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आपण मागचे 1.5 तास झालं गप्पा मारतोय आणि खूप छान माहिती मिळाली. मला अजिबातच यातल्या खूप साऱ्या गोष्टी माहिती नव्हत्या आणि ऑफकोर्स प्रेक्षकांना सुद्धा यातल्या खूप साऱ्या गोष्टी माहित नसणार आहेत. त्यामुळे त्यांनाही फायदा होईल. बाकी तुम्हाला सुद्धा हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि असे कुठले नवउद्योजक आहेत ज्यांना तुम्हाला पाहायला आवडेल, त्यांचं सुद्धा नाव तुम्ही नक्कीच सुचवा. आम्ही विशेष भारीच्या या पॉडकास्ट भारी किंवा बिझनेस भारीच्या माध्यमातून तुमच्यासमोर त्यांना आणण्याचा प्रयत्न करू. हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.